आपल्या या आजच्या पहिल्या पुन्हा सुरू झालेल्या अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि पहिल्यांदा भाऊंच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. मला आठवते की मला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा कसं बोलावं, संस्था कशी सांभाळावी, कसं बोलावं याचा काहीतरी विषय होता. असं आठवते बेबीवाडीला कुठल्या तरी एका हॉलमध्ये आपण बोललो होतो. भाऊंचा आदेश आला की जायचं आणि काम करायचं, हे अनेक वर्षाचा प्रघात होता आणि त्यानुसार भाऊंची जी सगळी विद्यार्थी मंडळी आहे त्यांच्याशी मी जोडला गेलो. भाऊंना अपेक्षित असलेलं खूपसं काही कुठलं काम मी करत नव्हतो, पण तरी त्या विद्यार्थ्यांशी जोडला गेलो. मी त्यांचा विद्यार्थीच आहे असं मी मानतो. त्यामुळं तुमचं माझं ते नातं आहे. उपस्थित समोर मंडळी आहे, त्यातले काही लोक मी त्यांना ओळखतो, काही लोकांना ओळखत नाही, पण तरी आज खूप आनंद आहे की या कार्यक्रमाला भाऊंच्या निमित्ताने इथं उपस्थित आहे. मला माहित नाही की किती लोक बोलणार आहेत, मी किती वेळ बोलणं अपेक्षित आहे. साधारण अजेंडा काय, आज गप्पा मारायचं तसं सांगितलं गेले. अजेंडा सर तुमचे गुण आम्हाला भाऊ जास्त समजून घ्यायचे. आणि इथं बरेचसे काय सर की आम्ही कुणाला भाऊंनी बघितलं नाही, पण आमच्यामुळं जेव्हा आम्ही भाऊंच्या स्टोरी सांगतो तेव्हा ते उत्सुकता भाऊंबद्दल खूप आहे. तर म्हटलं बा आमच्यापेक्षा राम साहेबने जास्त नाही 20 मिनिटं घ्या सर, आम्हाला तुमचे पण भाऊ चांगले समजून घ्यायचे. अजून मी भाऊंच्या लोकांसाठी सभेत कसं बोलावं याच्यावर एक लेक्चर घेतलं होतं. तर कसं बोलावं जेव्हा आम्ही शिकवतो ना, तेव्हा कसं बोलू नये हे पण त्याच्यात शिकवलं जातं की कधी बोलायचं नाही. तर पहिली गोष्ट, बोलताना किती बोलायचं नाही ह्याचं लिमिट असायला हवं. चांगला वक्ता तो असतो की ज्याला किती बोलायचं आणि कधी थांबायचं हे माहीत असतं. तर माझी खूप वर्षापासूनची पद्धत आहे की साधारण किती बोलायचं ते आपल्याला माहीत असायला हवं. उगीच गप्पा मारायच्या त्या मारू नयेत. परंतु ठीक आहे, 15-20 मिनिटं मला वेळ मिळालाय, मी प्रिपेअर्ड नाहीये, परंतु भाऊ नावाचा विषय आहे आणि प्रमोद मांडे नावाचे विद्यापीठ आहे, त्याच्यावर बोलायचं ही किती वेळ बोलू शकेल. मला असं वाटतं की भाऊ जेवढे एक इतिहासकार, एक लेखक, प्रदर्शनं भरवताना असलेले भाऊ, वक्ते म्हणून असलेले भाऊ, या व्यतिरिक्त जे कुणाला माहीत नसतील अशा काही गोष्टी मी आज आवडतील मला बोलायला, कारण त्या थोड्याशा हे असेल. अर्थात आता सांगितले गेले की काही लोक नवीन आहेत आणि ते भाऊंना ओळखत नव्हते, तर त्यांच्या दृष्टीने सगळंच नवीन असेल. परंतु अनिकेत आणि राहुल, तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी असतील ना, अशा गोष्टीपासून मी सुरुवात करतो. मी 82 ते 86 या 4 वर्षासाठी टाटा मोटरमध्ये FTA ह्या कोर्सला होतो. 82ला पुण्यात आलो आणि 4 वर्षाचा ट्रेड होता. लास्ट इयर जे टाटा मधलं, म्हणजे टाटा आता म्हणतात, पूर्वी टेल्को म्हणायचो आम्ही, तर लास्ट इयर जे असतं ना त्याला इम्प्लांट ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे विद्यार्थी जे टाटाचे आहेत तिथं ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचं, आणि तिथं शिकवल्यानंतर लास्ट इयर जे असतं ते तिथं कंपनीत जायचं आणि लाईनवर काम करायचं. तर भाऊ ई ब्लॉकमध्ये वेल्डर होते आणि आत्ता सांगितलं तसं अनिकेतने की ते तिथं नोकरी करायची. तर 1986 साली शेवटचं वर्ष माझं जे होतं ट्रेनिंग मधलं, त्या वर्षी मी त्या ई ब्लॉकमध्ये, टाटामध्ये A-B-C असे वेगळे ब्लॉक्स आहेत, तर प्रेस शॉपचं काम तिथं असायचं. आणि त्या ई ब्लॉकमध्ये 86 साली मला कोणीतरी ओळख करून दिली की हे ना, त्यावेळेस आम्ही ट्रेकिंग वगैरे करायचो, सगळे कुठेतरी मित्र म्हणून जायचो, आणि त्यावेळेस की हे ट्रेकर पण आहेत. त्यावेळेस तेवढे मोठे लेखक आहेत किंवा हे असं काही कुठलं नव्हतं, आणि अर्थात त्यांची सुरुवात होती. पण ते अभ्यासू होते, बोलायचे, ट्रेकिंगला जायचे, फोटोग्राफी करायचे आणि त्याच्या स्लाइड शोज करायचे. त्या स्लाइड शोज आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे मला माहित नाही, पण त्या स्लाइड शोज पूर्वी अशा असायच्या की एक असं छोटंसं मशीन ते स्लाइड बनवून निगेटिव्ह जशा फोटोच्या असतात पूर्वी होत्या, त्याची एक फ्रेम अशी पेपरची बनवलेली असते, ती अशी टाकायची
आणि हाताने ते असं स्लाइड करायचं, नंतर थोडंसं ऑटोमॅटिक आलं ते असं फिरायचं मशीन आणि त्या पडद्यावर ती स्लाइड दाखवली जायची. तर अशा प्रकारे स्लाइड शोज ते करायचे. तर तिथं मला पहिली ओळख करून देऊन आली, त्यांची आमची ओळख झाली आणि तिथून मला त्यांच्याबरोबर येणं भेटणं म्हणजे 86 साल हे देवाने कदाचित एक योग घडून आणून दिला होता की एका मोठ्या माणसाचा आपल्याला ओळख होणार आणि त्या 86 सालापासून भाऊ शेवटी गेले तिथपर्यंत त्यांची माझी मैत्री अबाधित राहिली, किंबहुना मैत्री वाढत गेली. मी आता सांगितलं तसं खूप त्यांची जी काही कामं चालायची त्यांच्याबरोबर डिव्होटेडली विद्यार्थी काम करायचे. माझ्या व्यवसायामुळे मी त्यात नसायचो, पण छोटं मोठं कधी काही काम सांगितलं की हे मला पाहिजे, हे अरेंज कर, किंवा इथं मला मदत पाहिजे, इथं तू ये असं म्हटलं की मी जायचो आणि छोटी मोठी हेल्प करायचो. त्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांना त्यांनी खूप काही माहीत नव्हतं, पण विद्यार्थी मी म्हणतो ह्याच्यासाठी की जसं अनिकेतने सांगितलं की भाऊंनी मला सवय लावली बोलायची. तर अनिकेत, मी तुझ्याच लाईन मधला आहे. मला ते स्लाइड शोज मध्ये तुला चांगलं बोलता येईल, तू बोल, हे भाऊंनी पहिल्यांदा सुरुवात केली. आणि मला काय कळायचं नाही ते स्लाइड शो हा कुठला फोटो आहे काय आहे, कारण त्यांनी काढलेले त्यांना पाठ असायचे सगळे, हा किल्ल्याचा ह्या अँगल मधून काढलेला फोटो, ते एवढं उत्तम सांगायचे. मग ते मी त्यांच्याबरोबर बसायचो. मला असं वाटतं की पहिल्यांदा चिंचवड गावामध्ये मोर्या गोसावीच्या इथं कुठंतरी आमचे काही मित्रमंडळी होते, हा, आणि तिथे कुठेतरी एका स्लाइड शो मध्ये त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू बोल याच्यावर. मी प्रिपेअर करून गेलो, तप झाली, सगळ्यांचीच होते पहिल्यांदा जेव्हा बोलतात तेव्हा. तर अशातून सुरुवात झाली आणि मग पुढे सगळा इतिहास तुमच्या समोर आहे. मुद्दा असं सांगायचा की अनेक वर्ष त्यांच्याबरोबर मी जे त्यांना बघितलं, तर भाऊ म्हणजे प्रकरण आहे ना, मला असं नेहमी वाटतं की आपण एखाद्या उंच ठिकाणी गेलो, समजा सिंहगडवर गेलो पावसाळ्यात आणि आजूबाजूला ढग असतात आणि ढगाला हात लागतो. एखाद्या माणसाला वाटतं की आपला आकाशाला हात लागला आणि ढग म्हणजेच आकाश असं वाटतं की वर म्हणजे काय. तर मला नेहमी असं वाटतं की ढग म्हणजे आकाश नसतं, आकाश वर कुठंतरी असतं ना. भाऊ तसे होते की मला वाटतं की माझ्याबरोबर 35 वर्ष होते म्हणजे मला समजले. तसं नव्हतं, कारण ते एक मोठं विद्यापीठ होतं. कारण भाऊ काय होते, मी विचार करतो ना, हा माणूस ट्रेकर होता, हा माणूस इतिहासकार होता, हा माणूस फोटोग्राफर होता, हा माणूस वक्ता होता, हा माणूस व्यंगचित्रकार होता. व्यंगचित्रकारचा किस्सा मी तुम्हाला सांगेल आता, तो काय होता तो. हा माणूस उत्तम ओरेटर होता, उत्तम शिक्षक होता, लेखक आहे. अशा अनेक गोष्टी एकत्र या माणसामध्ये आहेत. आणि परिवाराची कुठली जबाबदारी ते वहिनींना क्रेडिट जातं. वहिनी नेहमी माझ्याबरोबर चिडचिड करायच्या की हा माणूस कधी दिवाळीला घरी नसतो. परंतु मित्रांनो, मोठं होताना ना काही त्याग करायला लागतो ना, तो त्याग मी जवळून बघितलाय. त्यांनी कौटुंबिक विषयात खूप त्याग केला आणि हे जे काम करत राहिले. आम्ही आपलं काम धाम सांभाळून टाटात असताना दर गुरुवारी फक्त काय कुठं जायचंय का, ट्रेकिंगला जायचंय का बघायचो. मग दीपक वायवडेंच्या बरोबर आम्ही जॉईन झालो, मग त्यांच्या काही ऍक्टिव्हिटी करायचो. तर असं हे आयुष्य पुढत राहिलं. त्यांचं व्यंगचित्रकार हे स्किल आणि त्यांची माझी मैत्री घनिष्ठ झाली, त्याला एक कारण घडलं. ते असं होतं की टाटा मोटर्समध्ये खूप मोठं कामगारांचा लढा झाला होता आणि शनिवारवाड्याच्या समोर एक उपोषण वगैरे झालं. त्याच्या अगोदर काही वर्ष तो राजन नायरचा लढा म्हणून प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी काही लोकांना माहीतच. तो लढा चालू होता आणि त्या लढ्यामध्ये काही कामगारांचे इश्यूज होते. तर ते त्यावेळेस एक व्यंगचित्रांची एक सिरीज भाऊंनी चालवली आणि टाटा मोटर्स मधले जे कुठले ज्वलंत प्रश्न असतील त्या प्रश्नावर ते एक व्यंगचित्र बनवायचे आणि त्या चित्रावर खाली नाव वगैरे टाकलेलं असायचं, कारण दुसऱ्या दिवशी सस्पेंड करतील जर कळलं की हा माणूस हे करतोय ते. आणि त्याचे झेरॉक्स काढले जायचे, ते स्केच करायचे, त्या स्केचच्या झेरॉक्स काढायच्या आणि त्या झेरॉक्स 5-50 ठराविक आपल्या मित्रांना वेगळ्या ब्लॉक्स मधल्या त्या द्यायच्या. म्हणजे मला असं हे करतं की जेव्हा नंतर स्वातंत्र्य संग्रामाच्या स्टोरीज भाऊ सांगायच्या, त्यावेळेस स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित कागदपत्र कशी गुपचूप ते लोक
घेऊन जायचे आणि प्रसार करायचे, प्रचार करायचे, त्या टाईपचं हे काम होतं. आणि मी त्यातला एक होतो की तो ते चित्र जे असेल तर ते चित्र प्रखर असायचं. अनफॉर्च्युनेटली त्याचं रेकॉर्ड कुठलं आमच्याकडे नाही आहे, परंतु ती चित्र अफाट चित्र होते की कुठल्या तरी ज्वलंत विषयावर भाष्य करणारी टीका, जशी आजची व्यंगचित्र असतात त्या टाईपची व्यंगचित्र होती. आणि त्यावेळेस खूपसं कळत नव्हतं, पण आता थोडंफार जेव्हा कळतंय तेव्हा वाटतं की ते कदाचित खूप मोठा एक चांगला साठा आपण मिस केला, की तो भाऊंचं एक अँगल आहे की ते व्यंगचित्रकार किती भारी होते की अप्रतिम टीका करणं एखाद्या विषयावर, व्यंग उपासात्मक कशावर बोलणं, हे ते कॅच करायचे, चित्र काढायचे. आणि थोडंसं कामगारांना आवडेल अशा पद्धतीने. आणि हे सिक्युरिटी सगळीकडे फिरायचे, कामगार लढा जोमात होता, काही लिडर्सला सस्पेंड केलेलं होतं. अशा वेळेस ते लावायचं कसं, तर एक वेळ ठरायची की आज 10 वाजता लावायचं. लावणार कुठे? टॉयलेटमध्ये. टाटा मोटर्समध्ये जिथे टॉयलेट्स असतात, सगळे लोक एकत्र येण्याचं ठिकाण. आणि आता आपल्यापैकी किती लोकांना कामगारांचं आयुष्य माहिती, मला माहित नाही, मी थोडे दिवस ते बघितलंय. टॉयलेट म्हणजे वॉशरूम आणि टॉयलेट पुरतं जाण्याची जागा ही आत्ताची संकल्पना आहे. आमच्यासाठी टॉयलेट, आम्ही वडापाव पण खायचो, टॉयलेटमध्ये झोपायचो पण कोपऱ्यात, हात धुवायचे, पाय धुवायचे साठी असतं, पण टॉयलेटमध्ये सगळं चालायचं, कपडे बदलायचे, सगळे जेंट्स असते त्यामुळे सगळं चालायचं. तर टॉयलेट हे असं ठिकाण आहे ना, अतिशय जवळकीचं ठिकाण असायचं. तिथं एका वेळेस अख्ख्या टाटा मोटर्समध्ये सगळीकडे ती चित्र लागायची की आता 10 वाजता लावायचं. मग कुणीतरी 2 जण जायचे, एकाने बाहेर उभं राहायचं, त्यांनी शिट्टी मारायची की आत लाव, मग फेविकॉल किंवा काही ना काही याच्या पद्धतीचं ते लिक्विड असायचं. ते टाटा मोटर्समध्ये गाड्यांना चिटकवायला किंवा असून जे टेप बीप असतात त्यातलं कुठलं तरी लिक्विड असायचं, आणि ते घेऊन हे करायचं आणि ते रपकन चिटकवायचं. त्यावेळेस असा माणूस कुठला आत असता कामा नये की जो आपली पिन मारे, नाही तर नोकरी गेली दुसऱ्या दिवशी. एवढं जोखमीचं काम असायचं. पण ते साधारण 2 ते 3 महिने ते काम चाललं आणि एकही माणूस कधी पकडला गेला नाही. एवढं भाऊंचं नियोजन होतं आणि अप्रतिम गाजली. त्या व्यंगचित्र कोण लावतं आणि कोण काढतं हे पकडण्यासाठी त्यांनी जंग पछाडले. नंतर आमच्या बरोबर टाटा मोटर्स मधले असे अधिकारी होते की ते म्हणायचे की ते आम्ही शोधत होतो अजून, ते आमचा नंतर मित्र झाला, पण कुणीही कधी सांगितलं नाही की हे करत कोण होतं. हे अगदी शेवटच्या काही दिवशी, शेवटी आता काही वर्षापूर्वी आम्ही सांगितलं की ते भाऊ करायचे. जेव्हा भाऊनी तिथं सोडून दिली नोकरी आणि मग तोपर्यंत. तर असा हा ना भन्नाट व्यंगचित्रकार होता. तर भाऊंचे अनेक किस्से आहेत. पुढं ते लिहायला लागले. ट्रेकिंगला आम्हाला घेऊन जायचे. सिंहगडवर रोप क्लाइम्बिंग कसं करायचं त्यांनी शिकवलंय. म्हणजे त्या माणसाला काय येत नाही ना असं काहीच नाही बघितलेलं. काही बोलणार की करायचं. एकदा बोलले ते आग्र्याला जायचंय. मला आठवतं की आग्र्याला जायचं. मी म्हटलं जायची तयारी करून देणार, आग्र्याला महिनाभर जायचं काम धंदा कोण बघायचा. सो आपण आपली साधी माणसं रोजीरोटी बघणारे. मग मला आठवतंय अनिकेत त्यांना मी गाडी डिझाईन करून दिली होती. त्या गाडीवर महाराजांची चित्र वगैरे, असं आमचा मंगेश जोशी म्हणून आर्टिस्ट आहे, तर त्याच्याकडे तो तेव्हापासून आमच्याकडे होता खूप वर्षापासून. तर ती गाडी एक कुठली तरी सफारी की अशी कुठली तरी गाडी, टाटा सुमो ती चिटकवली होती. आणि पूर्ण असे पायावरून जे आताचे सो कॉल्ड फ्लेक्स बघितले की आपल्याला भीती वाटते किंवा किळस येते, तर त्यावेळेस नवीन होतं. ती चित्र चिटकवून आम्ही त्यांची गेली आणि त्या गाडीमुळे ते बोलले खूप ठिकाणी मला स्वागत माझं केलं गेलं. तर असे भाऊ पुढे जात राहिले. कौटुंबिक इश्यूज होते, मग वहिनी गेल्या, त्यानंतर त्यांचं काम चालत राहिलं. पण मला असं वाटतं ना की सगळ्यात मोठं भाऊ काय होते, तर भाऊ स्वतःसाठी कधीच काही विचार करत नव्हते. त्या माणसाने त्याचं स्किल, कौशल्य, नॉलेज स्वतःसाठी वापरून जर पैसा कमवायचं ठरवलं असतं तर तो माणूस कुठेतरी मोठा बसला असता कुठेतरी जाऊन. तर ते मला जे करायचं तेच मी करणार. पुण्यातले त्यावेळेसचे जे सो कॉल्ड इतिहासकार होते त्यांच्या विरोधात बऱ्याचदा त्यांची मतं असायची. त्यामुळे त्या प्रतिष्ठित मंडळींच्या स्टेजवर
भाऊ कधी जायचे नाही, ते बोलवायचे नाही, पण बोलवलं तर कारण त्यांचं उघडं पडणार सगळं, कारण हा एवढा पट्ट्या माणूस बोलायला लागला तर कुणी निनाद बेडेकरांना ऐकणार नाही, गाडेकरांना ऐकणार नाही, अशी कंडिशन होती. पण तरी त्यांच्याशी कधी वाईट न बोलता त्यांच्याशी ते रिस्पेक्टने बोलायचे. असे होते की माझ्याकडे नॉलेज असलं तरी मी इतरांना किंवा इव्हन माझ्या विरोधकांना वाईट बोलेल अशी काही गरज नाही. आणि आता कळतं ना हा माणूस केवढा भारी होता. का आता थोडंफार ना कामधंदा कंपनी सांभाळतोय तर थोडं मॅनेजमेंट बघायला लागतं, थोडं शिकायला लागतं, समजून घ्यायला लागतं. त्यावेळेस कळतं की हा माणसाला किती येत होतं, की कुणाशी वाईट बोलायचं नाही, असू देत रे, स्वतःचा कधी विचार करायचा नाही. ते असं करत 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 हा माणूस पुढे जात राहिला. अप्रतिम बोलायचे ते, पण साधेपणा एवढा की तुमच्यापैकी काही लोकांना हा अनुभव नक्की असेल की प्रदर्शन आहे तर त्याचे खिळे पण तेच लावणार, जे चिकटपट्ट्या तेच चिटकवणार, तिथंच कोपऱ्यामध्ये त्यांची बॅग असणार आणि त्यातून मग एक ड्रेस शर्ट कुठला तरी एक झब्बा त्यातून काढायचा, तो घालायचा आणि मग ते गेस्ट म्हणून तेच उभे राहणार पुढे हे करायला. हा साधेपणा होता ना की मोटरसायकलवर चल रे पटकन सोड रे मला कुठेतरी. माणूस मोठा होत गेला ना की तो मोठेपणाने एक थोडीशी कवच अंगावर चढवते. तर तो साधेपणा मला असं वाटतं की देवाने आपल्याला प्रमोद मांडेंचं काय द्यावं ना, तो साधेपणा द्या, की साधेपणाने राहता येणं, की सिंपल राहायचं. त्यांचं घर साधं होतं, त्यांना घर मोठं करता आलं असतं, पण ते कधी केलं नाही, कारण त्यांना त्यांचं फिक्स होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा भाऊंना कळलं की आता याच्या पुढे मी जे काही करतोय तर ते पुढे कोण चालवेल, म्हणजे नॉट नेसेसरी की त्यांच्या कॅन्सरचं निदान झालं, त्याच्या अगोदर काही दिवस, शेवटच्या काही एक 4-5 वर्षात त्यांनी मग त्यांचे विद्यार्थी जमवायला सुरुवात केली. आणि मग वेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी जमवले, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना हे करायचं, त्यांना प्रमोट करायचं की तुम्ही बोला तुम्ही बोला. मग त्यांनी मला सांगितलं की लोकांना कसं बोलायचं, माईक कसा पकडायचा हे तू शिकव. ओके, त्यांना उत्तम येत होतं. मला माहिती आहे की ते मला मोठेपणा देतात, म्हणजे मला खूप कळतं असं, म्हणजे की आजही कळतं असं मी अजिबात मानत नाही, पण जे समजतं ते दुसऱ्यांना शेअर करावं. मग मी जायचो प्रेमाने बऱ्याचदा. त्यांनी अजून एक सांगितलं की लोक मंडळं चालवतात, संस्था काढतात, त्या संस्था कशा चालवायच्या त्याच्यावर. मग त्याच्यावर मी एक त्याच्यासाठी भाऊंच्या इच्छेवर एनजीओचं मॅनेजमेंट नावाचं एक लेक्चर बनवलं होतं आणि ते द्यायचो मी जाऊन. एनजीओ कशी उभी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, संचालक मंडळ कसं, सभा कशा घ्यायच्या, निर्णय कसे घ्यायचे, ते कसं चालवायचं असतं. तर हे सगळं मग त्यांनी सुरुवात केलं की त्यांना कळलं की आता मला माझं काम पुढं कोणीतरी घेऊन जाणारी माणसं हवीत. त्यावेळेस त्यांनी विद्यार्थी घडवायला सुरुवात केली आणि शेकडो विद्यार्थी त्यांचे आज घडलेले आहेत. आणि मला खूप आनंद आहे की अशी काही माणसं आहेत, 5-25 नावं तर मला नक्की आठवतात की भाऊंच्या नंतर ते उत्तम वक्ते म्हणून जायला लागले, अभ्यास करायला लागले, कित्येक पुस्तकं आली आणि प्रत्येक जण जेव्हा आदबीने बोलतो की मी भाऊंचा विद्यार्थी. मी स्वतः जेव्हा कधी माझ्या कंपनीच्या व्यासपीठावर असेल, कुठं असेल, गेस्ट म्हणून जातो. मी अनेक MBAच्या कॉलेजेसला जातो. ब्रँड मॅनेजमेंट शिकायला जरी गेलो तरी तिथं मी काहीतरी भाऊंचा मुद्दा सांगतो की प्रमोद मांडे नावाचं एक प्रकरण होतं आणि त्यांनी जे शिकवलंय ना त्यातलं थोडंफार मला हे जमतंय ते. तर मित्रांनो, थोडक्यात असं आहे ना की प्रमोद मांडे समजायचं असेल तर आपल्याला अनेक वर्ष लागतील. मला 35 वर्ष त्यांच्याबरोबर होतो तरी खूप काय समजलं असा माझा दावा नाही. पण एक होतं की हा एक अफाट माणूस होता आणि तो असा माणूस होता, एक उर्दूमध्ये एक शेर आहे की एक शजर आंगन में ऐसा लगाना चाहिए, एक शजर आंगन में ऐसा लगाना चाहिए जिसका साया दूसरों को मिलना चाहिए. म्हणजे आयुष्यात माणसं झाडं फळं मिळावीत, सावली मिळावी, फुलं मिळावीत म्हणून स्वतःसाठी लावतात. पण आयुष्यात माणसाचं नाव राहायचं असेल पुढच्या पिढीत तर एक झाड असं लावावं की ज्याला दुसऱ्याला सावली मिळावी. मला असं वाटतं की मांडे भाऊंनी आयुष्यभर सेवा समाजाची केली, पण अनेक विद्यार्थी घडवले. ती शेवटच्या काळामध्ये ही सगळी माणसं म्हणजे झाडं आहेत की दुसऱ्यांना सावली देणारी, दुसऱ्यांना फळं देणारी, दुसऱ्यांना फुलं देणारी त्यांनी असे विद्यार्थी बनवले. आणि ते विद्यार्थी आज तुमच्यासारखे सगळे बाहेर. अनिकेत मला समोर दिसतोय की त्यांनी अनेक पुस्तकं हे केली, भाऊंचीच प्रेरणा होते ती. तर अशी माणसांचा एक मोठा विद्यार्थ्यांचा संचय मागे ठेवून गेलेला हा मोठा माणूस आहे. तर त्याची आज आठवण काढतोय. तर त्यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि
मला असं वाटतं मला इथं बोलवलं आणि बोलायला दिलं त्याबद्दल तुमचे जे संयोजक आहेत त्यांचे आभार मानतो. आणि शेवटी आजचे होस्ट ज्यांनी आपल्याला इथं बोलवले त्यांच्याविषयी 2 मिनिट की राहुल भाऊंच्या ह्याच्यातून मला कधीतरी भेटला. आणि राहुल, मी तुझं खूप ठिकाणी माझ्या मीटिंगमध्ये आणि याच्यात उदाहरण देतो की एखादा ब्रँड किंवा उद्योग उभा कसा करायचा, किती कष्टाने करायचं, किती दररोज कष्ट घ्यायला लागतात, किती फेल्युअर्स होतात, तरी कसे कष्टाने नेटाने पुढे जायचं आणि मग थोडंफार यश मिळालं की सगळे लोक बघतात. पण यश मिळालं तरी ते किती टोचत असतात, किती चॅलेंजेस असतात ते त्याला नक्कीच माहीत असेल, कारण मला अजून माहीत आहे ते की किती चॅलेंजचं काम असतं. की असा एक उद्योग व्यवसाय उभा केला राहुलनी. त्याच्या मागं पण भाऊंची प्रेरणा होती की ते नेहमी म्हणायचे की तुम्ही भिकारी असता कामा नये, तुमच्या खिशात 4 पैसे असायला पाहिजेत व्यवस्थित तर हे करेल. बघा, हा माणूस नोकरी करणारा आणि समाज कामासाठी सोडून दिली सगळी नोकरी. पण ते ग्रॅज्युएटी वगैरे काय छोटी मोठी पेन्शन यायची त्याच्यावर ते त्यांचं घर चालायचं. शेमी घरातून नेहमी शिव्या खायच्या. पण दुसऱ्यांना शिकवताना सांगायचं की तुम्ही 4 पैसे चांगले कमवा आणि मग सामाजिक काम करा, त्याच्याशिवाय तसं उपाशी राहून असं काय दुसऱ्याचं काम नसतं करायचं. तर असा खूप भारी भन्नाट विचारवंत होता. असा माणूस थोडीशी ओळख असली, थोडासा आपला संपर्क असला तरी पण पुण्याचं काम आहे. असा माणूस तर उनी पुरी 35 वर्ष आपल्या सोबत होता. मला खूप असं मोठं वाटतं की अशा माणसासोबत आपण मोठे झालोय आणि 4 गोष्टी शिकलोय. त्यामुळं भाऊंच्या विषयी बोलणं, त्यांची मैत्री होती हे सांगणं हे खूप अभिमानाचं आहे, खूप अभिमानाचं वाटतं. आणि ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर जातो मी नेहमी सांगतो की प्रमोद मांडे माझे सगळे मित्र आहेत नवीन, हे ज्यांनी कधी मांडे नावाला बघितलेलं आहे त्यांनाही माहिती आहे की याचा मांडे नावाचा कोणीतरी यांचा गुरु होता. हे कधीतरी 4-2 दिवसात एकदा त्यांचा विषय निघतो, त्यांचा कुठे संदर्भ निघतो. आणि शेवटचा विषय की भाऊंना मी नेहमी मिस करतो की मी कुठं जर भाषणाला जाणार असेल तर काहीतरी रेफरन्स भाऊंना फोन करून विचारायचो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मी आवर्जून भाऊंना हल्ली याला विचारतो कधीतरी फोन करून, अरे एखादा किस्सा सांग काहीतरी, मला 15 ऑगस्टला 26 जानेवारीला कुठेतरी भाषण करायचंय. मग ते सांगायचे की तू हा किस्सा सांग, तो सांग. मी त्यांना मिस करतो. त्यांचे विद्यार्थी थोडीफार त्यांची जागा चालवतात. तर अशा एका खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचं आठवण आज आपण काढतोय. खूप चांगला उपक्रम आहे. माझ्याकडून छोटी मोठी जर काय मदत लागली तर मी नक्की तुमच्या सोबत आहे. त्यांची कधी पुस्तकं आली, कधी कार्यक्रम असले, मग बाहेर काही इश्यूज आहेत, त्यांच्या काही विद्यार्थ्यांची इश्यूज होते एकमेकांचे, तर मी माझ्या परीने नेहमी आपला कामधंदा सांभाळून पूर्वी जसा होतो तसा कामाला प्रायोरिटी द्यायला लागते. पण भाऊंचा विषय आला की नेहमी असतो मी, तसा मी तुमच्या सोबत आहे. काही छोटी मोठी मदत लागली तर मला नक्की आवडेल की भाऊंसाठी आपण काहीतरी सर्वजण करू शकतोय. मला असं वाटतं हे खूप मोठं नाव आहे. आपण सगळ्यांनी काम करून ते नाव अजून मोठं वाढवलं पाहिजे. कारण चांगल्या आदर्शांचं त्याचं मूल्य जाणणं आणि ते मूल्य वाढवणं हे आमचं काम आहे. आज खूप गरज आहे आपल्याला सगळ्याला. म्हणजे मला पॉलिटिकल विषयावर नाही बोलायचं आहे, आवडत नाही, परंतु सोशल जर बघितलं तर मग शिवाजी महाराजांच्यावर कोणीतरी बोलणारा उठतो, कोणीतरी एक नालायक उठतो, तो सांगतो की महाराजांनी लाचलुचपतच दिली आणि त्यातून आग्र्यातून सुटले वगैरे वगैरे सगळं. तर अशा वेळेस मला वाटतं भाऊंच्या विद्यार्थ्यांच्यावर जबाबदारी आहे की त्यांनी जबाबदारीने अभ्यास करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, जे त्यांनी शिकवलं ते नीटाने आपल्याला सगळ्यांना पुढे नेलं पाहिजे. थँक्यू. सर, अजून आम्हाला प्रश्न आहे. बोल की. मांडे सर गुण मांडे सरांचे असे कोणते गुण आता घेतले पाहिजे सगळ्यांनी? साधेपणा असेल, अजून कुठले असे गुण आहेत? मांडे सर अप्रतिम ह्युमरस माणूस होता बोलायला. त्यांच्याबरोबर 4 तास 5 तास तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. आपल्या सगळ्यांकडे एक मित्र असतो असं गमतीत छान बोलणारा. आपण ट्रिपला जायचं म्हणजे अरे तो पाहिजे, नाही तर ट्रिप नाही, असं जे म्हणतो ना, गाडीत आपल्याबरोबर तो पाहिजे. तर तसं मांडे होते. अप्रतिम ह्युमरस, उत्तम बोलणारा, गप्पा गोष्टी आणि एवढ्या शेकडो गोष्टी त्यांच्याकडे. असा माणूस होता. मांडेकडून घ्यायचं असलं तर साधेपणा आहे, उत्तम वक्ता कसा असावा ते आहे. आता तू विचारला म्हणून आठवण आहे, मांडे जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते
बेडवर दीनानाथमध्ये, तेव्हा मला असं वाटतं की संभाजी महाराज भेटायला येणार होते. आणि ते भेटायला येणार म्हटल्यावर तासभर अगोदर कुणीतरी विचारलं, संभाजी महाराज मग साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी, ह्याचा हिशोब हा माणूस, असं मला आठवतंय की एक पाईप होता, त्याला श्वास घेता येत नव्हता, त्यातून ऑक्सिजन चालू, आणि बेडवर असताना हा माणूस लोकांना इतिहास शिकवत होता. कितीही मोठा असू देत माणूस, कितीही मोठा, तो मृत्यूला घाबरतो. मग प्रमोद मांडेसारखा मी माणूस बघितलाय ना, किंवा तुम्ही आम्ही त्यातले काही लोक आहेत की तो मृत्यूला न घाबरता सामोरा गेला. बिनधास्त, त्यांना माहित होतं की काय घाबरायचं नाही, चल माझं सगळं संपलेलं आहे, मला काही चिंता नाही आता. याला ना खूप मोठं करेज लागतं. महान मधली महान माणसं मृत्यूला घाबरतात आणि थरथर कापत असतील आणि आरडाओरडा करत असतील. याच्यापेक्षा शौर्य काय असतं की माझा मृत्यू येणार आहे तरी मी शांतपणे त्याला सामोरा जाणं. तर भाऊ म्हणजे काय सांगावं आणि काय नाही, उत्तम मित्र होता. बाकीची त्यांची स्किल्स किंवा हे तर आपण बघतोच आहे की लेखक वगैरे होते. त्यांच्याविषयी अजून एक सांगायचं म्हणजे ना की फॅमिलीची चिंता न करता समाजाचं काम करायचं आणि स्वतः करताना दुसऱ्यांना सांगायचं तुम्ही नका असं करू. हे मला कळायचं नाही की भाऊ तुम्ही तर करता, नाही रे ते माझं वेगळं आहे, मी शिव्या खातो, पण तुम्ही नाही, तुम्ही तुमची फॅमिली सांभाळा, तुम्ही तुमचा धंदा सांभाळा, मग या. तर हे खूप मोठं प्रकरण होतं. आणि त्यांचा मोठेपणा ते जोपर्यंत होते तोपर्यंत कमी कळला, तर ते गेल्यानंतर त्यांची जेव्हा उणीव वाचायला लागली ना, तेव्हा असं कळायला लागलं की अरे हा माणूस खूप मोठा होता. आणि मला वैयक्तिक जर म्हणाल ना, तर आता जे सोशल इश्यूज आहेत ना बाहेरचे, महाराजांच्या विषयी कोणीतरी वक्तव्य करतं, काय करतं, मला वाटतं की भाऊ तेव्हा जे बोलायचे ना की अरे इतिहासावर लिहिलं पाहिजे, इतिहासाची तोडमोड होते, इतिहास चुकीच्या लोकांनी सांगता कामा नये, आपल्याला इतिहासापासून वंचित ठेवलं गेलंय, आपल्याला बोलायला पाहिजे आणि ही गरज आहे, हे आपल्याला नव्हतं कळत तेव्हा. त्यामुळं मला असं वाटतं की भाऊंना ते कळत होतं. हा माणूस आहे ना, हा द्रष्टा होता, त्याला पुढचं कळत, विजनरी ज्याला म्हणतात ना की पुढचं 100 वर्ष 200 वर्षाचं ज्या माणसाला कळतं ना, एवढा अफाट माणूस होता. आणि आपल्या बरोबर असल्यामुळे आपल्या गाडीत बसतोय, प्रवास करतोय, आपल्यासारखा गप्पा गोष्टी करतोय, जेवायला बसतोय, आपण सगळी पार्टी करतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्या मागे एवढा मोठा विचारवंत होता हे नंतर कळायला लागलं मला. तर आता ह्या 5-10 वर्षात जेव्हा थोडीशी सोशल सगळीकडे इश्यूज बदलायला लागले, तेव्हा मी आता विचार करतो की माझं वैचारिक मत जर काय बनत असलं ना, तर ते भाऊंच्यामुळे तो बेस बनलाय की विचार कसा करायचा. ते म्हणायचे की तो काही बोलेल, पण तुझ्या खांद्यावर तुझं डोकं आहे ना, तुझा मेंदू स्वतःचा आहे ना. किती साधेपणा असं, अरे मॅनेजमेंट शिकवायचे ते साधं. त्यांनी काय MBA वाचला होता, फिलिप कोटलर वाचला नव्हता आणि कुठला सोशल हे त्यांनी वाटलं नव्हतं, पण त्यांना हे कळायचं की ते साधेपणात सांगायचे. तर ह्या सगळ्या खूप अफाट गोष्टी होत्या. आणि मला असं वाटतं की अशा माणसाच्या जवळ असणं, त्यांना ऐकणं, त्यांना हे करणं, तर थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांना जर समजायचं असेल तर एक तास गप्पा गोष्टीतून समजून घेणं किंवा त्यांची पुस्तकं वाचणं, त्यातून मला वाटतं की त्यांना समजते त्याला. आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आहे ना, हे आता असायला पाहिजे. आता खूप उणीव आहे त्याची. आत्ता कोणाची जे हो कुठेतरी चालतं, मला पॉलिटिकल परत काय बोलायचं नाही, परंतु ऐतिहासिक गोष्टीची तोडमोड करणं, ऐतिहासिक म्हणजे मला अतिशय वेदनादायी वाटतं की कोणीतरी चर्चा करतं की तो एक कोकणामध्ये जो महाराजांचा पुतळा पडला त्याच्यावर आवर्जून आम्ही कपाळावर तो घाव दाखवला होता आणि कोणीतरी त्याच्यावर चर्चा करतं. तुमच्यापैकी किती लोकांना ती तपशील माहिती आहे मला माहीत नाही. किती वाईट सगळी गोष्ट आहे. तर अशा गोष्टी फ्युचरमध्ये होऊ शकतात हे त्या माणसाला 5-10 वर्षापूर्वी कळत होतं की ज्यावेळेस आम्हाला काहीच कळत नव्हतं हे सगळं. तर असा भन्नाट मोठा माणूस होता आणि तो गेला तरी त्याचे विद्यार्थी आहेत, त्यांचे विचार आहेत. आपण हे सगळं जागवत ठेवूया, पुढे पुढे एकमेकांना शेअर करत राहूया. तर मला असं वाटतं त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने मग त्यांना ती त्यांच्या वाढदिवसाला दिलेली श्रद्धांजली असते. थँक्यू. सरांचं वैशिष्ट्य असं होतं, मांडे सरांचं, की कुठल्याही कथेमधलं, कुठल्याही चलित गोष्टीमधलं, इतिहासामधलं ती कथा सांगायची, गोष्टी रूप सांगायचे, त्यामुळे ते जास्त लक्षात राहायचं.
सरांनी टेल्कोचं उदाहरण सांगितलं त्यानंतर मला एक गोष्ट आठवली त्यांनी सांगितलेली. आणि दुसरी चूक अशी की ते आपल्याला खरंच लिहिता नाही आलं त्यावेळी. ते हे Documentation करायला. डॉक्युमेंटेशन करायला ते पण हवं. ते शिकवायचे हो हो की इंग्रजी लोक डॉक्युमेंटेशन करायचे आणि आपण करत नाही. पण खरं याच्यासाठी मी सर तुमच्याकडून लेख मागितला होता समग्र प्रमोद मांडेमध्ये. पण काय हरकत नाही, आपण त्या पुढच्या आवृत्तीत नक्की टाकू. अजून एक मला आठवलं म्हणून सांगतो, खूप छान होता. मुळगावकर साहेब होते टेल्को, सुमंत मुळगावकर, फार मोठे अधिकारी. आणि ते ट्रेनर, साधी लोक होती सगळे ते. आणि त्यांचा जो साहेब होता तर त्याला सिगरेट प्यायची सवय होती. तर ते सिगरेट पिता पिता त्यांचं काहीतरी ते सांगत होते सगळं. आणि तेवढ्यात मुळगावकर साहेब टेस्ट करायला आले, चेक करायला. आणि ते सिगरेट ओढायची नसती, पण ते आता सिगरेट समोर साहेब आल्यावरती काय करणार म्हणून त्यांनी ती मागे ठेवली होती हातात. आणि मांडे सर मागे होता. आता ती करायची काय नाही बोलता येणार काय नाही. त्या साहेबांना समोर सांगायचं कसं काय कसं, ती खाली टाकायची तरी कशी कळणार ती. मांडे सरांनी पटकन ग्लास अर्धा भरला आणि तो त्यांच्या त्या सिगरेटच्या तिथे लावला. फक्त त्यांच्या हाताला ते जाणवलं आणि त्यांनी ती सिगरेट सोडली. त्याबरोबर पाण्यात पडली. म्हणजे वास पण नाही, धूर पण नाही, काहीच नाही. नंतर ते मुळगावकर साहेब गेल्यानंतर ते एवढे त्यांच्या प्रेमात गळ्यात पडले. म्हटलं क्या भारी आदमी रे तुम्ही. समय सूचकता. म्हणजे इतक्या गोष्टी त्यांच्याकडून शिकता येण्यासारख्या आहेत ना. म्हणजे सरांनी सांगितलं ते खरंच आहे की आपली माणसं आहेत ना ही खूप मोठी असतात. पण आपल्या माणसाचं कौतुक यासाठी मराठी लोकांचं की आपल्या माणसाला आपल्या माणसाचीच किंमत नसते बघा. तर यांनी मी खूप गोष्टी सांगता येईल, अशा गोष्टी आपण ऐकतच राहू. मला असं वाटतं आता भई सरांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला मांडे सरांबद्दलच्या काही आठवणी सांगाव्यात. खरं तर कुतवळ सरांच्या अगोदर बोलायला पाहिजे होतं, कारण एवढं शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही भाऊ ऐकल्यानंतर माझ्यासारख्या गावढळ माणसाकडनं भाऊ ऐकणं म्हणजे दोन विरुद्ध दिशेला आता उभा आहात तुम्ही. नक्कीच तुमच्या डोक्याचा बोर्ड वाजणार आहे. असो, एवढ्या लांब काही मी नेणार नाही तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये हे वाक्य बोलणारा पहिला व्यक्ती जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोचल्या तो अखंड हिंदुस्थान आमचा आहे, हे दुर्ग महर्षी प्रमोद मांडेंचं वाक्य आहे. हे अजमर आहे. माणसं अजमर होतात न होतात हे मला माहिती नाही. आज आठवणीतले भाऊ सांगताना हे वाक्य मात्र अजमर आहे. कारण अनेक माणसं आली आणि गेली, आपल्या एका शब्दातून राष्ट्रप्रेम व्यक्त करणारं अतिशय महत्वपूर्ण. काय म्हणजे शब्दांची ओढ. आता मी मुळातच मुघली दप्तरातला माणूस. पुढे घेणार आहे मी थोडे 2-3 किस्से. आता राम सरांनी एवढं मोठं सगळं भाऊ सांगितलेले आहेत, मी तोडके मोडके भाऊ सांगणार आहे. आठवणीतील भाऊ, दुपारी राहुलचा फोन आला, तू ये म्हणे. औरंगजेब चालत होतो दुपारी, बरं का राहुल. मी फोन उचलता आला नाही त्यावेळेस. नेमकं मी तुला दाखवेल की तुझा फोन न उचलता पलीकडं माणूस कोण होता म्हणून म्हटलं ठीक आहे. ते मी पाठ फिरवली आणि मी फोन आलोच म्हटलं, काळजी करू नको. कारण आज लवकर घरी गेलं म्हणजे घरी जाणार हे फिक्स होतं. म्हणजे घरनंच इकडं आलोय, काळजी करू नका. पण तिथं धुणी भांडी करावं लागली असती. त्याच्यापेक्षा म्हटले हे घरचं खायला जाऊ आपण, काय हरकत नाही. आठवणीतले भाऊ प्रत्येकाच्या जे जे नवीन चेहरे आहेत, पण जे त्यांच्या सहवासात राहिले, 35 वर्षाचा सहवास आहे, 20 वर्षाचा सहवास आहे, अनेक तोडमोड इतिहासामध्ये. भाऊंचा वाढदिवस आहे. ह्या माणसाला मी अनेकदा विचित्र पद्धतीने पाहिले. राम सरांनी, कुतवळ सरांनी त्यांना पाहताना एक सुजवळ, एक सामाजिक, अनेक वेगळ्या वेगळ्या अंकुशाचं व्यक्तिमत्व. आता खूप सांगितलं भाऊंबद्दल. एक म्हणजे एक वेल्डर पासून एक स्केच बनवणारा माणूस. दोन्ही कॉम्बिनेशन कुठेच जमत नाही. एकाला म्हणजे कुठं तरी शब्दाविनेच सांगता येतं आणि एका ठिकाणी जॉईंट करायचं असतं, असं वेगळं व्यक्तिमत्व.
हे सरांनी पाहिलेलं आहे. मी वाघमारे सरांच्या पुस्तकात भाऊंबद्दलचा एक छोटासा लेख लिहिलेला आहे. खरं तर भाऊंच्या आठवणी सांगायच्या. झुंजार मी त्यावेळेस पण मला बोलवलं होतं, पण कारणास्तव आमचं काय जिकडं पाऊलवाट तिकडं आमची माती ह्या विचाराची माणसं आम्ही. कागदाला वाळवी लागू नये म्हणजे इतिहास संपणार नाही या भीतीपायी आम्ही लोक जगतो. ज्या दिवशी वाळवी कागद खाईल त्या दिवशी आमचं अस्तित्व संपुष्टात आहे. कारण इतिहास संशोधकाचं महत्व तेवढंच आहे. फार पण आज 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट अजूनही तका धरून येत आणि ते कसे सांगायचे, कसे वाचायचे आणि कसे पाहायचे याचं व्यासपीठ, याचं विद्यापीठ म्हणजे दुर्गावंशी प्रमोद मांडे सुरू होते. अनेक माणसं त्यांच्याबरोबर फिरली. प्रत्येकाच्या वाट्याला भाऊ जे जे काय आलेत ती त्याच्या आयुष्याची ह्या इतिहासाच्या पानांमधली एक सगळ्यात मोठी सामुग्री ही ती सूची आहे प्रमोद मांडे नावाची. तुम्ही कुठं आणि किती युटिलाइज करणार आहे ते तुमच्या आकलनावर आहे. सरांनी सांगितलं विद्यापीठ आहे. मी विद्यापीठाचा तो विद्यार्थी होऊ शकत नाही ही संकल्पना माझी. कारण भाऊ शाण्या याके या भूमिकेत पण होते. पण ते कुणासाठी म्हणजे सरांना आता सरांनी मागाशीच बोलताना सांगितलं काय बोलावं आणि काय बोलू नये. हा ते महत्वाचे मुद्दे. पण अंतर्गत ह्या माणसाचं प्रेम आपल्या विद्यार्थ्यांकरता किंवा आपल्या जवळीकरता सरांनी सांगितलंय त्यांच्याबद्दल किंवा त्यांनी जे नॉर्मली उदाहरणं सांगितली सरांनी भाऊंबद्दलची, पण आतमध्ये भाऊंबद्दलचं त्यांचं प्रेम आणि त्यांना भाऊंबद्दलचं प्रेम हे अजून व्यक्त नाही झालं. काय राहुल अजून बोललं पाहिजे होतं असं मला वाटतं. ते शब्द काहीतरी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या आठवणीसाठी उद्या कुठं तरी मी पाहिलेले भाऊ नावाचं पुस्तक येऊ शकतं आणि त्याचे लेखक राम कुतवळ आणि प्रस्तावना आणि छपाई इकडंच आहे सगळं. आपण काय घेणार नाही, काळजी करू नका. वादग्रस्त भूमिकेत मी काय म्हणत असतो असं अशा पद्धतीने भाऊ वेगळ्या अंकुशाने तुम्ही पाहिलेले. मुळात मी इतिहास संशोधक. मला कागदांची भाषा कळते, कागद कळतात. याच्या व्यतिरिक्त मला माणसं कळत नाही. भारत इतिहास संशोधक मंडळात भाऊ 1-2 वेळा मला भेटले. त्यांनी पाहिलं की कोणतरी नमुनाबाज जरा डोळे घारे थोडस दिसायला गोरं उमट हे आपलंच आहे का कन्फर्म करून घेतलं भाऊंनी. बलपड काकांकडनं बाळासाहेब काकांकडनं करून आपलंच आहे. मग ही असं का बोलते म्हणजे ते भाषाशास्त्राचं किड आहे म्हणून त्याला ते शब्द लई वेगळे वेगळे आहेत. बरं म्हटले ठीक आहे. कुठं राहत आहे? चिंचवडला. आता भाऊचं आणि चिंचवडचं एका नाण्याच्या 2 बाजू होत्या. खूप जवळचे संबंध भाऊंचे चिंचवडकरांबद्दलचे. भाऊंच्या मनात जर भाऊ राजगडला नसते आले ना सर तर चिंचवडकर होते हे फिक्स होतं. कित्येक वेळा त्यांनी बोलून दाखवलं. काही अडचणी आयुष्यातला डोंगर चढताना किल्ले सहजासहजी चढता येत नाही, पण आयुष्याच्या या सह्याद्रीच्या रांगांवर चढताना बहुत थकले नाही. पण चिंचवडकरांना थोडंसं त्यांनी कारणास्तव पुण्यात आले, नाहीतर राजगड हा चिंचवडलाच होता, फिक्स होता. क्रांतिकारकांचा भाऊंचा अभ्यास बराचसा होता. अनंतराव कान्हेरेंचे नातू अविनाश कान्हेरे चिंचवडला राहतात. आम्ही दोघं शेजार म्हणजे कान्हेरेंची भिंत आणि कळलं असेल आता भाऊंना ती शंका का आली गोरगमटं दिसतंय आपलंच आहे का. कारण मग त्या सगळ्या पेठेमधली वास्तविकता आयुष्यात कुठंतरी आलेली होती आणि मग भाऊंना कोणीतरी टीप दिली हे तिकडं असतंय बरं का पण हे उपयोगाचं आहे. मग एक दिवस शनिवार होता. मला अजूनही ती वेळ सगळा तो कान्हेरेंनी मला फोन म्हणजे त्यावेळेस तो मोबाईलचं जग नव्हता गेलं. कान्हेरेंचा निरोप आला घरी ठेवलं की तू ये आपल्याला 4 वाजता जायचंय पुन्हा. संजय मसाले आम्ही 3 जण भाऊंकडे म्हणजे भाऊंना अगोदर माझा परिचय किंवा भाऊ हे पण भाऊंच्या घरी पहिल्यांदा जेव्हा गेलो तो किस्सा मी सांगतो. कान्हेरेंची ती गाडी हिरव्या कलरची आणि त्याच्यावर विनोद करत करत कसं बसत त्यांनी मला राजगडपर्यंत आणलं
आणि जसं मी राजगड पाहिलं तसं संपून गेलो. म्हटलं कान्हारे तुम्ही मला इथं नव्हता आणायला पाहिजे. चालले म्हणजे ह्याला डिंगेडा आहे नाही काय नाही, भाऊंना भेटून जाऊ. आणि भाऊ हॉलमधून ती छोटीशी त्या जी त्यांची अभ्यासाची सगळी जागा होती, तो PC वगैरे होता, खुर्चीत बसून असे मस्तपैकी विचार करत होत्या. आम्ही तिघं जण गेलो आणि म्हटले काय असं तसं जे काय नॉर्मली बोलणं वगैरे झालं. म्हणजे मी तुला बोलवलं एवढ्या करता की तुझ्याकडे जे भाषाशास्त्र आणि कागद वाचायचं नाही ते तू माझ्या मुलांना शिकव. आज तागायत भाऊ जाऊन 6 वर्ष होत आहेत. आता 6 वर्षात मी जवळपास 950 विद्यार्थ्यांना मोडी, फारसी, अरबी, तुर्की भाऊंसाठी एक वर्षभरातनं हा कार्यक्रम चालवला जातो. आणि याचं कुठल्याही पद्धतीचं शुल्क घेतलं जात नाही. जी अनामत रक्कम घेतली जाते ती भाऊंच्याच कार्यक्रमाला वापरली जाते. हीच माझ्याकडनं या दुर्गम आरोग्याला, माझ्या गुरुला श्रद्धांजली एवढ्याच शब्दांची आहे, एवढ्याच कार्याची आहे. भाऊंचे माझे किस्से बरेच आहेत, काय असं नाही. भाऊंचं शनिवारवाड्यावरचं शेवटचं व्याख्यान तुम्हाला आठवत असेल, अप्रतिम व्याख्यान होतं. म्हणजे त्या व्याख्यानाची खरं तर त्यावेळेस सर CD हा प्रोग्रामिंग त्यावेळेस नव्हता किंवा भाऊंना म्हणजे साधी पॅन्ट शर्ट, हाफ शर्ट घातलेला माणूस, म्हणजे आम्ही शनिवारवाड्यावर व्याख्यान आहे खडक कादीचे कपडे घालून, आणि मग नंतर कुठेतरी ते बागेत बसून आपलं टेकून भाऊंचं ते व्याख्यान ऐकतोय. चिलेश्वर होते, महाराज साह होते, अशी बरंच मोठी मोठी मंडळी होती. आणि ते जे व्याख्यान चाललं होतं तर व्याख्यानाला उभं राहताना भाऊंनी पहिला शब्द हा वापरला. सर आजही त्याच्या रेकॉर्डिंग आहेत. मी बोलतोय असं समजूच नका, माझ्यापेक्षा चांगले बोलणारे समोर उभे आहेत. 2000 लोक तुम्हाला ऐकायला आले. तर त्या वक्त्याचं पहिलं वाक्य होतं की मी अजूनही छोटाच आहे, माझ्यापेक्षा मोठी लोक पुढे आहेत बोलणारी. कधी या माणसाने स्वतःला मोठं झालेलं मानलंच नाही. हे स्केल आपल्यात नाही. आपली एक रील व्हायरल झाली ना की फक्त किती आले लाईक तेवढंच बघण्यात गेले. अशा पद्धतीचं ते भाऊंचं व्यक्तिमत्व. शेवटचा किल्ला भाऊंनी रायगड पाहिला, सुरेश लिंबाळकर मी किल्ला होता. खरं तर भाऊंना एक आता मुळातच मी दोन्ही शास्त्रांचा अभ्यासक आहे. मला जादूटोणा पण कळतो, म्हणजे लिंबू डावणे बरं का, नाही तर उद्या याचा करणी बिरणी तसलं काही नाहीये, गमतीचा भाग येतो. तर वैदिक पद्धती आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कागद वाचता आली पाहिजे किंवा जे काही आहे ते म्हणता आलं पाहिजे. एक अभ्यासक्रमाचा एक लेसन येतो. पण मी भेटलं की भाऊंना कायम आपल्या त्या दगडी मारायचो होते बरं का किल्ल्यांवर. आढळी पण दिसतात. तू माझ्या पोरांना भीती दाखवू नको, असले काय होते करू नको, भाऊंचं ते जे शब्दांचं टुनिंग होतं ना सर, ते तुम्हालाही अनुभवायला आलेले. पण आता प्रोटोकॉल नुसार तुम्ही ते बोलू शकत नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. दिल को छू जाता था, मजा येत होती. कोणी शिवी दिली ना मजा यायची. हा कोणी त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत, असं नाही की म्हणजे शिवी खाल्ली नाही भाऊंची असा विद्यार्थी नाही सापडायचा, अशी गंमत आहे. एकदा एका व्याख्यानाला भाऊंना घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर दिली आणि काही कारणास्तव मी राजगडला तिथं बेळवाडीला पोहोचल्यानंतर भाऊंना सांगितलं की आपल्याला रिक्षाने जावं लागेल. म्हणलं का? ते गाडी नाही, ते कुठं तुमच्या टू व्हीलरवर जात बसतो म्हटले. खडकीत व्याख्यान होतं, तू यायलास सांग. तिथंच भाऊंचं व्याख्यान होतं. बरं म्हटलं कसं काय जायचं? म्हटलं मी रिक्षाचा खर्च करतो, तुम्हाला पाकिट मिळाले की त्यातले पैसे मला परत द्या. म्हटलं हुशारच की तू. म्हटलं मग बरं झालं. शेवटी आम्ही रिक्षात बसलो. ती रिक्षा तिथपर्यंत गेली. कार्यक्रम झाला. कार्यकर्त्यांनी भाऊंच्या हातात पाकिट, माझी नजर फक्त कधी पाकिट द्यायचं येते, कारण आपले रिक्षाचे पैसे परत घ्यायचे आणि ते भाऊंकडनं मी घेणार. कार्यक्रम झाला, त्या गेटच्या बाहेर वगैरे सगळे आलो, लोक सगळे भाऊंना हे सगळं काही झालं.
भाऊंचे अध्यक्ष पण याच्यातला डॉक्टर म्हटलं ते काय ते पोरगे थांबले ते अध्यक्ष तेव्हा इकडे भाऊनी खिशातलं पाकिट काढलं आणि त्याच्या हातात परत दिलं कार्यक्रमाला हे पैसे वापरा. म्हणजे तुम्ही हा आयुष्यात कधी किस्सा अनुभवला नसाल. तुम्ही त्यावेळेस माझी काय परिस्थिती झाली असेल हे लक्षात घ्या. मी ते पाहतोय भाऊ पाकिट परत येत आहे ते आणि माझ्या चेहऱ्याकडे भाऊ बघून हसतायत. कसं वाटतंय आता तुला? म्हणजे एवढा मोठा अवलिया होता. नाही काय घरी न्यायचं, काही नाही पाहिजे. कशा करता म्हणून सरांनी माझ्याशी सांगितले हा माणूस खरंच मनाच्या श्रीमंतीचा आणि मैत्रीच्या श्रीमंतीचा राजा माणूस आहे. खूप सारे लोक आहेत जे या माणसाला क्षणभर भेटली आणि आयुष्याची शिदोरी साठवून निघून गेली. खूप सारी माणसं. रायगड सारखा शेवटचा किल्ला आम्हाला वर किल्ल्यावर जाऊन भाऊंना एक गोष्ट दाखवायची होती आणि नेमकं त्या दिवशी परिस्थिती अशी झाली की तो रोपवे बंद होता काही कारणास्तव. आम्ही तिथे गेल्यानंतर गर्दी होती. म्हणजे काय करायचं सगळं गर्दी आहे. म्हटले काही नाही करू जाऊया आपण वर जाऊ. नको म्हटले चल 2 दिवसांनी परत येऊ. म्हटलं आता आलोयच आहे ना तर काहीतरी करू. म्हटले चल मग 5 वाजता जाऊया वाड्यात जाऊन बसूया. वाड्यात आम्ही आतमध्ये गेलो आणि त्या सदरेवर भाऊ बसले मस्तपैकी आपली मांडी बिंडी घातली आणि जे चालू झाले ना पुढचे 45 मिनिटं भाऊ फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आई ही कशी असली पाहिजे होती आणि कशी होती या विषयावर मनमुक्त बोलत राहिले. क्षणभर असं वाटलं की आता आपण हा वाडाच आपला आहे. हे सगळं इतिहासाचा जो काही साचा आहे तो आपला आहे आता. म्हणजे गंमत अशी आहे की तिथंच 5च माणसं होती त्यावेळेस. निलेश गावडे होते, सुरेश लिंबाळकर, मी, भाऊ, आणखीन एक होते आणि ते आम्ही सगळं जिजाऊ साहेबांबद्दलचं भाऊंचं ते जे स्पीच होतं मगाशी जसं सांगितलं की खरंच काही टिप्स त्या माणसाच्या लाईव्ह आज पाहिजे होत्या. देवयोगाने तेव्हा नाही सुचत. तो एक प्रकार म्हणजे अप्रतिम जिजाऊ महासाहेब बहिणींनी सांगितलं. एक वेगळ्या अंकुशाने इतिहास कसा पाहिजे. मगाशी सरांनी सांगताना भाऊंचं एक गोष्ट सांगायची राहून गेली. कधी जर ह्या माणसाबरोबर नाईट ट्रेक जर केले ना किल्ल्यावर गेले की जसं सांगितलं की भाऊ दंतकथा किंवा एखादी छानपैकी गोष्ट सांगायची आणि मस्तपैकी डोक्यात भरून ठेवायची. ह्या माणसाला नक्षत्रांचा सुद्धा खूप अभ्यास होता. ज्यांनी नाईट ट्रेक भाऊंबरोबर केलेत किल्ल्यावर राहिलेत ना त्यांना परत कधी होका यंत्राची गरज भासणार नाही. एवढा मोठा भाऊंचा अभ्यासक्रम होता. कुठलं नक्षत्र आता दिसतंय आणि कुठलं दिसणार नाही या विषयावर तंतोतंत भाऊ बोलत होते. आम्ही ते काढून बघायचो घरी गेल्यावर. हे सांगितलं होतं ना रे. हा चौकस बुद्धी ना आपल्या. आपण लय मोठ्या माणसाबरोबर राहिलं ना की आपण म्हणजे कसं आहे ते आमच्या गावाकडे एक पद्धत आहे. बैलगाडी चालली की खाली ते काहीतरी चालतं आणि त्याला वाटतं की बैलगाडी आपण सोडतो. सेम आमची कंडिशन ती होती. काही वेगळं नव्हतं. वस्तुस्थिती सांगायला काय व्हायचं ना. खरं ते बोललंच पाहिजे. पण भाऊंचा नक्षत्रांबद्दलचा सर अभ्यास नुसते किल्ले चढले नाहीत, किल्ले फिरले नाहीत, ट्रेक केले नाहीत, तर त्या बरोबर चालताना माझ्या बरोबर निसर्ग कसा चालतोय ना हे त्या माणसाने सांगितलं. इथपर्यंत भाऊ थांबले नाहीत. एक जुना किस्सा सांगतो. आम्हाला खरं तर एका कार्यक्रमाला जायचं होतं. म्हणजे किल्ल्यांचा ट्रेक होता आणि त्या संदर्भात सगळं होतं. काही कारणास्तव मला जाता आलं नाही. 2 दिवसानंतर मी परत भाऊंना भेटला. म्हणजे काय ते काय नाही वनस्पती सांगितल्या लोकांनी.
म्हणजे त्या माणसाने एक छोटीशी कन्सेप्ट मांडली की आज हजारो लोक उद्या ह्या किल्ल्याच्या सानिध्यात जाणार आहेत आणि हजारो पाऊलवाटा तयार करतील आणि ही जंगल वनस्पती जी आहे ही नैसर्गिक संपत्ती आहे ही तुडवली जाईल. एखादी पाऊलवाट जर पडली किल्ल्याला, जर तुम्ही कधी गेलात तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं दोन्ही बाजूनी गवत उगवलेलं असतं आणि मधनं एक रस्ता आपल्याला, तो जो शॉर्टकट नावाचा जो प्रकार आहे तो आपण शोधलेला असतो. या व्यक्तीने आयुष्यात कधीही किल्ल्यांवर शॉर्टकट शोधले नाही. जायचं तर ट्रेकच्या मार्गाने जायचं, शॉर्टकटने भाऊ कधी गेले नाही. नवीन रस्ता पाडायचा नाही म्हणे किल्ल्यांवर. ही वनराई जी आहे ही सगळी संपत्ती आहे ही नष्ट होते रे. छोट्यातली छोटी गोष्ट आहे. आपण गेल्यानंतर आणखी 100 लोक त्याच पाऊलवाटेने जातील आणि त्या पाऊलवाटेवर असणाऱ्या वनस्पती, छोटे छोटे जीव हे नष्ट होऊन जातील. आपल्या आपल्याच्या बाहेरच गोष्ट आहे. आपल्याला फक्त किल्ल्यावर चढलं की शॉर्टकट बघायचा असतो. पड्डीशने वर जाईन, पड्डीशने खाली, म्हणजे आपला किल्ला झाला. पण या माणसाने छोट्यातली छोटी गोष्ट शिकून दिली. त्या दिवसापासून आज तगायत किल्ल्यांवर शॉर्टकट नाही केली. मगाशी राहुलनी विचारलं सरांनी की भाऊंकडनं काय शिकलं. शॉर्टकट करायचं नाही हे भाऊंकडनं मी शिकलो, म्हणून एवढं चाललं. आणि किस्से ह्या माणसाच्या मगाशी तो लाईट शोचा किस्सा सांगितला. चिंचवडच्या रेस्टॉरंट कॉलनीमध्ये तो होता आणि अगोदर एक दिवस अगोदर काहीतरी ते सगळं चिटकून ते त्यांचं जाणवलं. तर मी लवकर म्हणले ते लोक असं ढकलायचं असतं पूर्वी, ते असं तुझी अक्कल नाही चालत, तू असले काय उद्योग करायचे नाही. कारण त्यांना माहिती की हा सरळ काही करणार नाही. अतिशय एक वेगळा आवलिया. एक किस्सा अजून एक सांगतो. भाऊंच्या पहिल्या पुस्तकाला गडकिल्ले महाराष्ट्रातल्या बेडेकर सरांची प्रस्तावना होती आणि पुस्तक प्रसिद्ध झालं. सगळं काही झालं. प्रस्तावना मी वाचली आणि त्याच्यामध्ये कलंदर बलंदर असा शब्द सरांनी, बेडेकर सरांनी भाऊंबद्दल लिहिलेला. मला राहुलं. आता मी दोन्हीकडचा विद्यार्थी होतो, असं नाही मी तिथेही शिकायला होतो, भाऊंकडे शिकायला होतो. नशिबाने खूप चांगले शिक्षक मला मिळाले. म्हणजे पर्वतीपासून तर पेठेपर्यंत मी जेवढं काही ज्ञान आहे शेवटी घेण्यात आहे. माझी झोळी खाली आजही आहे. आजही जर मला सर शिकवणार असतील तर उद्यापासून मी त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. पण विषय असा होता की मग मी ते राहिलं नाही म्हणून मग सरांना विचारलं, म्हणले का अरे येड्या, म्हटलं तुला हे माहिती नाही, आम्ही जेव्हा व्याख्यानाला जातो ना तेव्हा आम्ही पुस्तक बरोबर नेतो किंवा कागदावर टिपणे घेऊन जातो. हा माणूस फक्त मस्तक घेऊन जातो. हे वाक्य आहे भाऊंबद्दलचं. याच्यापेक्षा आणखीन काय भाऊ सांगितले पाहिजे. या अवलियाबरोबर जेवढा काही काळ राहता आला, जे काही शिकवता आलं, जे काही शिकता आलं, ते आयुष्याच्या शरदुरीवर आज जे काही महाराष्ट्रावर काम करतोय किंवा जे काही आहे ह्या लोकांचं खूप मोठा पाठबळ आहे. नाही तर एका शेतकऱ्याचा मुलगा इतिहास संशोधक आणि व्याख्यानं किंवा काय कागद फारसी अरबी तुसुत मधु ये आपने बस की बात का है जहाँ बना तब तो ताज तो आगरा में रह गया, हम तो निकल पडे भुखियों की गली में. असं सगळं प्रकारे या अवलियांनी अनेक फकीर पैदा केले, तयार केले. तुमच्या झोळीत जे टाकलंय भाऊंनी ते तुमच्या आयुष्याची शिदोरी. ते किती वाटायला आली हे वेगळा भाग आहे. खरं तर भाऊ सांगताना अनेक किस्से, अनेक गजब रसायन भाऊ. ज्याला ज्याला कळलं तो जमिनीवर राहिला आणि सर ज्याला नाही कळलं तो आकाशात उडालाय. माझ्या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. मी नाव कुणाचं घेत नाही, पण ज्यांना आजही भाऊंबद्दल आदर आहे किंवा ज्या लोकांना भाऊबद्दल आजही प्रेम आहे, ती सगळी जमिनीवर चालत आहेत आणि भाऊंकडनं काही न घेता पंख बांधून लंब्या तक नाही जाते, गिरही पडते. ज्या पंखांमध्ये बळ नाही ना ते उंच भरारी घेता येत नाही.
असो ते त्यांचा तो मार्ग आहे. या दुर्गा महर्षीला कायम सदैव मी माझ्या आठवणीत आहे. माझ्या वैचारिक माझ्या अभ्यासक्रमामध्ये हा व्यक्ती कायम आहे. फार काही सांगता येत नसतं, कारण ते लाईव्ह चित्रपट सगळं डोळ्यासमोर चाललेलं आहे. खूप वेळ बोलतोय, जाता जाता एकच सांगेल, काफिले चलते रहे, काफिले चलते रहे, मुसाफिर तुम भी थे और हम भी थे. काफिले चलते रहे, मुसाफिर तुम भी थे हम भी थे, क्या पता किस दिन ये शख्स दोबारा मिल जाए तो मंजिलों की तलाश रुक जाएगी. धन्यवाद. इतकं रंगतदार सांगितलंय की ते कधी थांबूच नाही. पण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की काय बोलायला हवं, तर ते मुतक्या सप्त्यात आता जी कोण बोलतील त्यांनी 5-5 मिनिटांमध्ये मला असं वाटतं मांडे सरांबद्दल सांगायला हरकत नाही. जे नवीन असतील त्यांनीही सांगायला हरकत नाही की मांडे सरांबद्दलचं त्यांचं मत काय होतं. सरांनी सुरुवात केली ते एक सांगतो अजून एक गोष्ट की सरांनी जसं सांगितलं की बाबा मराठ्यांच्या टापा, घोड्यांच्या टापा जिथपर्यंत गेला तिथपर्यंत आज भारत आहे. अजून एक गोष्ट मांडे सरांची खूप प्रसिद्ध झाली ती म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्या चौकात नाही तर घरात असले पाहिजे आणि ते मनामनात असले पाहिजे. म्हणून त्यांचे जे शब्द होते की शिवराय मनामनात घराघरात, हा शब्दच त्यांचा होता आणि ते खूप नंतर प्रसिद्ध झालं. तर मला असं वाटतं की नवीन कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी राहुल दादांना विनंती करतो की त्यांनीच आपलं म्हणजे आता उशीर झाला तो. याची काय गरज नाही मला वाटतं. नाही नाही, आवाज चांगला येईल. सर्वांना जय शिवराय. 2 आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांनी भाऊंना पाहिलंच नाही तर अनुभवलंय आणि आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल केलाय अशी दोन्ही व्यक्तिमत्व इथं उभी आहेत. पण मी असं एक व्यक्तिमत्व इथं उभं आहे की ज्यांनी भाऊंना पाहिलंही नाही आणि भाऊंना अनुभवलंही नाही. हे माझं दुर्दैव आहे. भाऊ लांब नव्हते, ते राजगड जे बोलत होते तो राजगड म्हणजे आपल्या बालाजी नगरला एलोरा मेडिकलच्या शेजारी त्यांचं ते मोठी बिल्डिंग आहे राजगड. सोसायटीचं नाव आहे त्या, आणि त्या सोसायटीच्या त्या मजल्यावर जे राहायचे त्याच्या खाली माझा मित्र राहायचा आणि मी कायम त्याच्याकडे पडीक असायचो. पण ज्या वेळेस गडकिल्ले महाराष्ट्राचे याच्यामध्ये मी जे प्रस्तावना वाचली ऐकली, भाऊंचं पण काही लेख, तर त्यावेळेस ते राजगडचा मुली इथं तर आपण पडीक असायचो कायमच. आणि मी कधीच भाऊंना पाहिलं नाही किंवा भाऊंकडे गेलो नाही. त्यावेळेस इतिहासाची एवढी जाण नव्हती, आजही नाहीये. जे काय आता म्हणतात ना की उष्ट्या पत्रावळ्या करून या गोळा दावित्वी काळात विद्वत्तेची, तसं प्रकार आमचा आहे की ह्या लोकांनी ज्या काही पायवाटा दाखवलेल्या आहेत किंवा त्यांनी ते जे काय मांडले त्याच्यावर आम्ही अभ्यास करून पुढे लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. तर भाऊ मी न पाहिलेले माझे गुरु जर कोण असेल तर भाऊ आहेत. आदरणीय राहुलदादांनी जे मला आम्ही आंबील फिरताना किंवा प्रवासात जाताना सोलापूर असेल, कोल्हापूर असेल किंवा मुंबईला जाताना जे दादांच्या मुखातनं ऐकले मी भाऊ, त्यावेळेस मी एवढा प्रभावित झालो होतो. त्यानंतर मी भाऊंची व्याख्यानं ऐकायला सुरुवात केली. वास्तविक पाहता मी जी व्याख्यानं ऐकायचो ती खूप क्लिष्ट असायची, प्रचंड क्लिष्ट असायची, त्यातनं मला फारसं काय ज्ञान मिळायचं नाही. पण दादांनी एक व्यक्त सांगितलं होतं की राहुल दादा तुम्हाला सांगतो म्हणले, भाऊ असे बोलायचे ना की असं प्रत्येकाला वाटायचं हे माझ्याशी बोलतात येत, आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या खांद्यावर हात ठेवलाय त्यांनी, ते मला सांगतात ते समजून की कसा इतिहास सांगायचा असतो आणि किती सोप्या भाषेत सांगायचा असतो. कुणाची नक्कल करायची नाही, काही नाही. तुझ्या भाषेमध्ये तुला जे कळले, तुला जे वाटतं की असे मांडायचे तसेच मांडायचे. आणि त्यामुळं माझ्याकडे बदल होत गेला. आणि ह्याच्या सर्वात महत्त्वाचं माझ्या जडणघडणीमध्ये आज अनिकेत दादांचा कसा सहभाग आहे न कळत की त्यांनी जो यूट्यूब चॅनेल चालू केला आणि त्या माध्यमातून भाऊंची अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं जी त्यांनी त्याच्यामध्ये अपलोड केली, ती व्याख्यानं आजही मी म्हणतो की 30 दिवसातनं 15 दिवस भाऊ माझ्यासोबत असतात. सकाळी आंघोळ करताना असतील, गाडीवर जाताना असतील, प्रवासाला कुठे असेल तर भाऊ माझ्यासोबत कंटिन्यू असतात. आणि त्यांचे विषय प्रचंड प्रमाणात मी अभ्यास करतो, त्याच्या नोट्स काढतो आणि त्या नोट्स घेऊन मी माझी व्याख्यानं रंगवत असतो खरं सांगायचं तर. कारण मला इतिहासाचा इझी ॲक्सेस जो म्हणतो तो भाऊंमुळे लक्षात तिथं म्हणजे मिळाला मला लगेच. त्यामुळे या दोघांचा खूप मोठा सहभाग आहे.
मी माझी शैली बदलली नाही. माझ्या शैलीत सोप्या भाषेत महाराज लोकांना सांगतो, मांडतो, त्यामुळे ते लोकांना जास्तीत जास्त भावतात. औरंगजेब भाऊंकडनंच ऐकलं, कविभूषण भाऊंकडनं ऐकलं, त्यातनं जरी प्रेरणा मिळाली, त्याच्यावर मी थोडंसं काम केलं. अशा अनेक गोष्टी आहेत. पण एक सांगतो की भाऊ जर देहाने जरी नसले आपल्या याच्यामध्ये, तरी त्यांच्या मार्गदर्शनाने आपला देह आज महाराष्ट्रभर फिरतोय आणि शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार करतोय. तर गुरु कसा असावा की गुरु फक्त आशीर्वाद देताना की तो असलाच पाहिजे समोर असं नाही, तो विचारातनंही आपल्या समोर असला तरी आपल्याला ती एक वेगळी ऊर्जा मिळते, वेगळी प्रेरणा मिळत असते. आणि त्यामुळेच म्हणलं की छत्रपती महाराज म्हणजे महाराजांबद्दल असं बोललं जातं की शिवाजी महाराजांनी की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला कीर्तिदेह ठेवला, पण त्यांचा कीर्तिदेह आजही महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात आपल्या तेजाने तळपतोय. मला वाटतं भाऊंच्या बाबतीत असंच होतंय. भाऊंचं एक सुंदर वाक्य त्या गडकिल्ल्यामध्ये मला अनुभवलं किंवा मी इथे मला हृदयापाशी ठेवलं की आमच्या मावळ्यांची खरी इस्टेट काय आहे, तर महाराज जिथं जिथं ज्या ज्या दगडावर बसले असतील ना ते आमच्यासाठी सिंहासन आहे. आणि मराठ्यांचं खरं काही ओळख जर असेल ना किंवा राजवस्त्र कुठलं असेल ना तर त्यांच्या अंगावली घोंगडी ही मराठ्यांचं राजवस्त्र असलं पाहिजे. ही जे वाक्य मनाला भावलं की अरे आपल्याला आपल्या भूमीत जसं पाहिजे, आपण राजगडच्या पायथ्याशी आपलं बालपण गेलं, घोंगडी आमचं जवळचं सगळ्यात वस्त्र आहे. कारण त्याच्यावरच आम्ही झोपलो, वाढलो असतील किंवा पावसाळ्यात असेल त्याची खोळ घेऊनच आम्ही म्हशी मागे वळल्या त्या. तर ते असं वाटलं की अरे हे खरं भाऊंनी मांडले, एकदम इझी भाषेत मध्ये मांडलेले. अशा अनेक गोष्टी आहेत आणि मला वाटतं की ह्याच व्यक्तिमत्वातनं आजही मला भाऊ बरेच मार्गदर्शन करतात. कठीणातले कठीण प्रश्न मी भाऊंची व्याख्यानं सहज सर्च करतो आणि आज त्याच्यातनं माध्यमातून मी बऱ्याच नोट्स काढतो, त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकून घेतो आणि ह्या लोकांपर्यंत मांडायचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं की भाऊ गेले नाहीयेत. भाऊ जरी शब्द शांत झाले असतील भाऊंचे, तरी आमच्या मुखातनं भाऊंचे शब्द महाराष्ट्रभर गाजत राहतील आणि त्यांची विचारच गाजत राहतील. कारण त्यांनी कधीही विना पुरावे कुठली गोष्ट मांडली नाही. त्यामुळे आम्हाला सोपं काय झालं की कुठेही जाऊन भाऊंनी सांगितलंय ना मग 100% दे दणकावून बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपल्याला गॅरंटी आहे तेवढी. जरी मी आदरणीय बाबासाहेब पुरंदरेंकडनं दीक्षा घेतली, त्यांची कवड्याची माळ त्यांनी घातली, सगळं दिलं, कारण माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आले त्यानंतर मी थोडंसं थिंकिंग वेगळी केली. आणि जसं हे म्हणले की खूप मोठं वर गेलं ना अहंकाराचा वारा न लागो आरसा असं म्हणलं जातं की त्याला, की तुमचा अहंकार ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस तुमची बुद्धी बंद होते आणि तुमचं ज्ञान बंद होतं. तर मी बाबासाहेबांकडनं तेही शिकलो की शांत राहा, भरपूर राहा. पण ती शैली जी मला सापडत नव्हती ती भाऊंमुळे सापडली. आणि आजही मी माझ्या ग्रामीण टोनमध्ये असतील, कुठल्या साध्या भाषेमध्ये दणकावून महाराज मांडतो. मग ती व्याख्यान मला असू नाही तर कॉर्पोरेट ट्रेनिंग असो, जे आहे ते लोकांना ते आवडतं. त्यामुळं मी खरं सांगतो की भाऊ अशा प्रकारे आपल्या सोबत आहेत. आणि एवढंच सांगेल मी, आता जास्त वेळ घेत नाही, कारण हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही आणि शिंपल्यात कधी समुद्राचं पाणी दाखवता येत नाही. आणि त्याच प्रकारे भाऊंनी जे काही ऋण आपल्यात केलेले किंवा ऋण आपल्याला दिलेले आहेत ते शब्दात आपल्याला व्यक्त करता येत नाहीये. त्यामुळे भाऊ आजही आपल्यात जिवंत आहेत. आजही त्यांचा आवाज कायम कानामध्ये घुमतो. जरी मी त्यांना पाहिलं असं माझी कम नशिबी आहे, ज्यावेळेस भाऊ एक्झिट झाले या जगातून त्यावेळेस मी आतमध्ये आलेलो आहे इतिहास क्षेत्रामध्ये आणि माझे करिअर चालू केले. पहिले अभ्यास केला, वाचत बसलो, सगळं केलं, पण मी कधी एक्सप्रेस केलं नव्हतं, कधी व्यासपीठावर उभं राहिलं नव्हतं. पण व्यासपीठावर उभं राहण्यासाठी एक वेगळं धैर्य लागतं, वेगळी शब्द संपदा लागते, अभ्यास लागतो. ते मला भाऊंच्या व्याख्यानात आजही मिळतं. त्यामुळे आजही माझ्या मोबाईलमध्ये बघितलं तर भाऊंची सगळे व्याख्यानं जशी तशी आज मी डाउनलोड करून घेतलेली आहेत. आणि ही केवळ अनिकेत दादांमुळं आणि राहुल दादांमुळं मला महाराष्ट्रभर मी कुणालाही घाबरत नाही. कारण मांडलेत, भाऊ मांडतात आहे ना, मग आपण मांडले पाहिजे आणि ती सोप्या भाषेत मी मांडतो. त्यामुळे भाऊंचे खूप सारे उपकार माझ्यावर आहेत. आणि हेच गुरु आज असे म्हणतात की गुरु जरी देहाने इथं नसेल तरी दिशा दाखवणारे गुरूंचे विचार असतात आणि ते विचार भाऊंनी आपल्याला दिलेले आहेत. आणि त्यामुळं भाऊंचे खरं मनापासून आपण आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करणं गरजेचं आहे. कारण राहुलदादांचा एक शब्द आहे, भाऊंचा पायाचा नंबर 10 नंबरचा आहे, बूट तो कोणी घालायचा प्रयत्न करू नका, कारण तो झेपणारच नाही कुणाला. आणि हे आता तर किस्से सांगितले ऐकले तर माझ्या तर म्हणजे बुद्धीच हे झाली एकदम की एवढ्या मोठे भाऊ होते आणि एवढे जबरदस्त होते, खरे क्रांतिकारक, खरे ओरॅटर, खरे आज मोठ्या लेवलच्या स्ट्रेकर्स आणि एवढे छोटे छोटे गोष्टी आहेत की ह्याही आम्हाला माहिती नव्हत्या.
की नवीन पायवाटा पाडू नका, की तिथनं बाबा ही जीवन संपत्ती किंवा जंगल संपत्ती नष्ट होणार आहे. किती छोटे छोटे विचार आणि आभाळाला हात लावलेले व्यक्तिमत्व होतं. आम्हाला वाटतं आभाळ तर दूर, आम्ही ढगाला पण हात लावू शकत नाही. भाऊंच्या पुढे आम्ही काय छोटेच असेल. आणि मला वाटतं असंच राहावं. त्यामुळे पुन्हा एकदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय शिवराय. खूप छान राहुल दादा. मांडे सर खूप साधे होते, अतिशय साधे होते. म्हणजे मगाशी विठ्ठल सरांनी सांगितलंच की बाबा ते स्वतः प्रदर्शन लावायचे, ते सगळं करायचे. त्याच्यावरून आठवलं खरं की नागपूरला एकदा प्रदर्शन होतं आणि त्यावेळेचे बनवारीलाल पुरोहित फार मोठे तिथले खासदार होते आणि भाजपचे फार मोठे व्यक्ती. म्हणजे नितीन गडकरी ते देखील त्या कार्यक्रमाला होते, पण ते त्यावेळी एवढे लोकप्रिय नव्हते की जेवढे ते होते. ही सगळी मंडळी आलेली असताना एक प्रदर्शन कुणाचं आहे ते उद्घाटनाला आलेले होते. तर ते आहेत एक मांडे सर म्हणून पुण्यातले आहेत, ते कुठे आहेत, ते का नाही तिथे. मांडे सर आपले बटणं बिटणं वरती करून 2 गुंडे काढून आपले काहीतरी प्रदर्शनाचा खेळ ठोकत बसले होते. म्हणजे आज इतका साधेपणा असावा. म्हणजे आता हाच विषय की बाबा आपण थोडं जरी काय केलो, एखादा लेख लिहिला, एखादा लेख आला किंवा व्हिडिओ टाकला, म्हणजे 1 लाईक आला तरी असं वाटतं आपण आभाळाला टेकलो. म्हणजे आम्हाला खरंच आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला असे गुरु भेटले. त्याच्यामुळं आम्हाला खरंच जमिनीवर कसं राहायचं हे त्यांच्यामुळं शिकलो आम्ही. तर मला आता राहुल दादांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं अभ्यास वर्ग, त्याच्या पुढची कन्सेप्ट कशी असेल, काय असेल, त्यांनीच खरं खूप शिकलेत यातून आणि प्रचंड मोठी उभारी घेतली. तेच आता आपल्याला सांगते. आज भाऊंचा वाढदिवस आहे. भाऊंना शुभेच्छा पहिल्या जन्मदिनाच्या. अभ्यास वर्ग खूप दिवस चालत होतो डोक्यात की भाऊंनी जी कन्सेप्ट टाकली होती की आपल्या मुलांनी माईक हातात घेतले पाहिजे, आपण बोलले पाहिजे. तसा माईकचा आमचा काही संबंध तसा नव्हताच, पण सरांनी भाऊंनी माईक कसा पकडायचा किंवा आपण स्टेजवर बसलो की बाटली बंद पाहिजे का बाटलीचं झाकण उघडं पाहिजे, म्हणजे समई जी असते ना आपली समई जी स्टेजवर असते ती लवकर पेटत नाही. तर भाऊंनी सांगितलं ती पेटवा आणि परत वीज ती लगेच पेटेल. साधं सिंपल गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी भाऊंकडे आम्ही शिकलो. आणि भाऊंचा शेवट मी त्यावेळेस भाऊचा खूप जास्त बरोबर होतो. तर भाऊंचं म्हणजे सर जसं म्हणतात की भाऊ मृत्यूला घाबरले नव्हते. तर भाऊ शेवटच्या वेळेस मोबाईलमध्ये टॉम अँड जेरी बघत होते बघा. बरोबर ना सर? टॉम अँड जेरी बघायचे. म्हणजे आपण जरी भाऊ राहू देत मला टॉम अँड जेरी बघू दे, असं कधी होईल का? भाऊ टॉम अँड जेरी बघायचे. अशा खूप साऱ्या गोष्टी भाऊंकडे आम्ही शिकलो. आणि सर्वात महत्त्वाचं भाऊंची जी शिस्त होती, जे डिसिप्लिन होतं, ते मला असं वाटतं प्रचंड माझ्या उतरलं. भाऊ वेळ खूप चांगली पाळायची. म्हणजे वक्ता काय गर्दी झाल्यानंतर बघायचा, फोन करायचा. आताचे जे काय वरच्या आवाजाचे वक्ते आहेत, फक्त आवाजाचे माझ्या बुद्धीचे नसतील, तर ते आधी फोन करतात, गर्दी झाली का तर मी येतो. पण भाऊ अलिबागचा किस्सा आहे की भाऊ म्हणले आपण बुलेट आहे की तुझ्याकडं? म्हणजे भाऊ बुलेट नाही, माझ्याकडे सिटी डिलक्स आहे. आपल्याला बुलेटवर जायची माझी इच्छा आहे. माझे मित्र आहे संजीव होते, त्याला मी फोन केला, संजय मला बुलेट दे, मला जायचं आहे भाऊंना घेऊन. भाऊंचे सगळे जे आत्ता भाऊ रिस्टार जर असते ना, रील्सवर असते ना, भाऊ मिलियन व्ह्यूज आले असते. असे भाऊ आता सुद्धा म्हणजे भाऊचे एवढे चाहते होते. लगेच चावी दिली. नवीन बुलेट कोण देत नाही, जा घेऊन जा, भाऊ आहे. तर भाऊनी जाता त्या एका टोल नाक्याच्या अलीकडे पानपट्टी होती, तिथं आम्ही थांबलो. भाऊनी आपली कायम टोप उडवली आणि सहज त्याला विचारलं की माहिती आहे तुला किती किल्ले आहेत? तो पानपट्टीला आपलं काहीतरी इकडं हे किल्ला आहे, तो तिकडं आहे, उलट सांगतो सगळं. त्यांना भाऊनी सांगितलं की पुणे ते मुंबईपर्यंत किती किल्ले दिसतात, एवढं भाऊंची ती ॲक्युरसी होती. आणि नंतर आम्ही अलिबागला पोचायच्या आधीच ते भाऊ आम्ही 2-3 तास आधी गेलतो. आणि आमचा तो शेडगे नावाचा एक मित्र आला, वाघाचा विषय निघाला. म्हणजे आम्ही तोंड पण नाही धुतलं सर,
बसतोय त्या अलिबागच्या त्या हॉटेलमध्ये कट्ट्यावरती, वाघाचा विषय निघाला. भाऊ 1.5 तास फक्त वाघावरती बोलले. वाघ हा विषय 1.5 तास बोलण्याचं आहे का? मग त्याच्यानंतर कळलं की ते म्हणजे काय अफाट होते, म्हणजे कुठलाही विषय काढा की भाऊ बोलायचे. आणि ते सगळं कार्यक्रम झाला आणि शेवट भाऊंचे सदस्य सगळे चालते, कार्यकर्ते सगळे काय भाऊंचे सगळे, तर त्यांनी सगळ्यांनी कार आणल्या होत्या. आणि सगळे म्हणले भाऊ आता तुम्ही टू व्हीलर नका जाऊ, तुम्ही कारमध्ये झाला, जशी तुमची व्यवस्था होती, पैसे परत मिळतील का नाही तशी. म्हटलं तर मला एकटं जायला लागतं का नाही, मी भाऊच्या तोंडाला बोलतो. मी राबवर आले, मी राबवर जा, तुम्ही निघा म्हणले. त्यांची बोलायची पद्धत, ती टोन आणि फॅन्सी बी दिलेली, जा ना तुला कळतं का नाही. ते अशा सगळ्या गमती होत्या. मग आम्ही नंतर रात्री आलो आणि ते मुलं पैसे द्यायला आले भाऊंना. पैसे द्यायला आले की ते त्यांचा टोन सेम तसंच होता की तुमचा खर्च किती झाला मला सांगा, वर्गणी किती झाली सांगा. आणि म्हणजे राहू दे, तर त्यात राहिलेत का काय पैसे का तू ते पुरले? म्हणजे नाही आम्ही असं केलं, म्हणजे राहू दे पैसेच नका. म्हणजे असा वक्त मला असं वाटतं आता कन्याकुमारी असून ते काश्मीरपर्यंत एकही वक्त असायचं की तो पैसा नाही घेत. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी भाऊंच्या आहेत. भाऊंना एकदम म्हटलं भाऊ लय जागा स्वस्त वेळेत आपण घेऊ. म्हणजे मी जागा घेतलेली आहे. कुठे घेतली? एकदा जवळ घेतली 4 पैशाची. कुठं? म्हणजे वैकुंठात. म्हणजे कुठलीही गोष्ट कशा पद्धतीने भाऊ मांडायची त्याला काही लिमिटच नव्हतं. त्यामुळं भाऊंना आपल्याला विचारातून जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला असे काय अभ्यास वर्ग किंवा मधल्या काळात 5 वर्ष भाऊंची प्रेरणा घेऊनच हे उभं केलेली. पण आता ती वेळ आली की भाऊंना ते परत दिलं पाहिजे. भाऊ काय म्हणायचे की समाजातून आलेला पैसा परत समाजात गेला पाहिजे. म्हणजे सहज माझी गाडीवरती भाऊंना म्हटलं मी भाऊ महाराजात लोकांकडे खूप पैसे आहेत, खूप पैसे आहेत. म्हणजे असे मराठी आहेत की त्यांची 500 कोटीची प्रॉपर्टी तर असणारे मराठीची इंचोडमध्येच भेटतील, जास्त नाही. बरोबर, PCची इंचोडमध्येच भेटतील. तर असं का नाही वाटत की कुठल्या तरी किल्ल्यावर चांगलं काम करावं, स्वतःच्या पैशाने वर्गणी न मागता. लोक वर्गणी देत नाही म्हणजे जेव्हा वर्गणी मागायचं मी म्हणजे तुला लय मस्ती आहे का, तू कमवणार पैसे. ती गोष्ट माझ्या आयुष्याची टर्निंग पॉईंट आहे. तू कमवणं वाढले. तर ह्या सगळ्या गोष्टी आठवत येत राहतात. आणि पुढचे जे काही आता 12 महिने आहेत तर ह्याच्यातून जसं भाऊ म्हणायचे की पहिले आर्थिक सक्षम व्हा आणि मग समाजकारण करा, जे काय करायचं ते करायचं. तर आपण जे काय 6 भाषणं जी आहेत ती पण आपण 6 व्यावसायिक 6 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे व्यावसायिक असेल, पण इतिहासतज्ञ असेल, अशा सगळ्या लोकांना घेऊन आपण पुढचा अभ्यास वर्ग सगळे असणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे करतोय. आणि आता माझ्या डोक्यात आहे की अनेकदा तरी सांगितलं की भाऊंचं जे पुस्तक आहे इन्सायक्लोपीडिया फोर्टचा 4000 किल्ल्यांचा, तो शक्यतो प्रेम असतं पण ते नको असं सगळं असतं. म्हणजे प्रेम असलं पाहिजे. म्हणजे आता असं झालं काही जणी प्रेमी वाटल्यात की म्हणजे लग्न नाही करायचं अशी काही परिस्थिती फक्त मला दिसले बाई भाऊंचे. त्यामुळे असं प्रत्येकाने काय बोललं चुकीचं आहे. पण आपण आपलं काम लाईन मोठी केली पाहिजे. मांडेसरने एक चांगलं होतं की दुसऱ्याची लाईन कधीच पडायची नाही, आपली लाईन मोठी करायची. चांगलं वाटतं. आणि मला ह्याचं ॲप काढायचं सर डोक्यात आहे की कोर्सचं जर ॲप काढलं आणि त्याचं सबस्क्रिप्शन जर 100 रुपये जर ठेवलं वर्षाचं आपण, तर जेव्हा तुम्हाला कुठल्याही किल्ल्यावर जायचं तर जवळचा किल्ला तुम्हाला डायरेक्ट पॉपअप होईल. जेव्हा तुम्ही इथं थांबताय तुम्हाला पॉपअप येईल की सिंहगड तुमच्या जवळ आहे, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असे आपण 4000 किल्ले तुमच्या मोबाईलमध्ये असेल. तुम्ही राज्य क्लिक करा, राज्य क्लिक केल्यावर जिल्ह्याची लिस्ट येईल, जिल्हा क्लिक करा, जिल्ह्यावाईज अल्फाबेटिकल वाईज किल्ले येतील, म्युझियम्स येतील, वाडे सुद्धा येतील. ते सगळे आहेत. तर असं ॲप फक्त कोणाकडे नाही, ऑल इन जगात कुठंच नाही मला असं वाटतं. तर फॉरेनर जे येतील त्यांच्यासाठी ते सर्वात चांगलं माध्यम असेल. कारण ते पुस्तक घेऊन नाही फिरू शकत. पुस्तकाचं वजन 2.5 किलो आहे. ते आपला 8-10 लाख रुपये खर्च आहे. हा अविनाश सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अविनाशी माझी चर्चा झाली. म्हणजे ज्यातलं टॉप जे आहे ते सगळं करायचं. म्हणजे पुढचं ध्येय आमचं सगळ्यांचं आपलं असंच असलं पाहिजे की आपण ते अँड्रॉइड आणि जे काय ॲपल बेस जे काय ॲप असेल तर त्याच्यावर काढू आणि त्यातून काही स्लाइड्स त्या भाऊंचे असतील की हे जे ॲप काढले याच्या मागचा कोण माणूस आहे तर मांडे साहेब. तर असं ते ॲप असेल आणि भाऊंना डिजिटलच्या माध्यमातून
जगभरापर्यंत पोहोचू. कारण प्रत्येक फॉर्मर जर आला जर हिस्टॉरिकल प्लेस बघायची असते पण त्याला आता मला असं वाटतं ऑप्शन नाही, तो काहीतरी घेऊन येतो. काहीच ऑप्शन तुम्हाला तर जास्त माहिती, कारण तुम्हाला तर मला वाटतं किती भाई सरांना सर किती भाषेतात फक्त फक्त सांगा, फक्त सांगा. भाऊ पाहिजे होते ते सांगे काळजी नाही वाटत. 27 language and capital word. 27 भाषा परिसर नाही तर मग ते पण आमचे गुरुच आहेत, सगळे तिथे थांबलेले. त्यामुळं पुढचे जे काही अभ्यास वर्ग आहे ते आपण वेळोवेळी घेऊ. आणि एका फोनवर बळी आले, सरांना मला फोन झाला किंवा सगळेजण आले त्यांचे मी आभार मानतो. आणि आणखी समाप्ती करा. मांडे सर गेले त्यानंतर खरं आम्ही पूर्णपणे ब्लँक झालो की नेमकं काय करायला हवं. खूप चर्चा, खूप गोष्टी अशा येत होत्या की त्या मनाला व्यथित करत होत्या. मग आता जर व्यथित झालो आणि थांबलो तर हे संपेल अशी भावना मनात निर्माण झाली. आणि म्हटलं की हे थांबायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण हे शिकलो का? तर आम्ही असा विचार केला की शांतपणे काय काम करता येईल ते खरं करूयात. म्हणून मी आणि चेतन घाडगे आम्ही दोघांनी ठरवलं की मांडे सरांचं स्वप्न होतं की भारतातील किल्ल्यांचं पुस्तक व्हावं. त्यासाठी आपण काय झोकून देऊ, सर्वस्व झोकून देऊ. त्यानंतर मांडे सर गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी वसुबारस होता, धनुत्रयोदशी होती. आणि 2 दिवसांनी आम्ही दोघांनी ठरवलं की आता आपण सुरुवात करू कामाला. आणि सर 2.5 वर्ष, जवळपास 2.5 वर्ष मी मिनिट वाचवला. माझ्या गाडीतलं पेट्रोल पण मी भरलेलं नाही सर. त्या 2.5 वर्षात माझी बायको पेट्रोल भरायची. मग तेवढा पण वेळ मी त्या दिला नाही. स्तुती नाही पण चेतननी आणि आम्ही दोघांनी प्रचंड काम केलं याच्यावरती. आणि जवळपास 26 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेशातल्या 521 जिल्ह्यांमधले किल्ले सर शोधले आहे. मांडे सरांनी फार कमी माहिती होती, कॉम्प्युटरची ती हार्ड डिस्क मिळाली नाही, फोटो मिळाले नाहीत, काहीच नाही, अनंत अडचणी होत्या. पण म्हटलं ते रडत बसायचं नाही, गारानं गात बसायचं नाही. जे काय मांडे सरांनी फोटो दिले होते माझ्याकडे की जे प्रदर्शनासाठी, ते फोटो माझे, राहुलचे, चेतनचे, असे आम्ही सगळे फोटो, काही फोटो नवीन जाऊन मिळवले, असे सगळे फोटो 1282 फोटोज त्या पुस्तकामध्ये आम्ही सहभागी केले. सगळ्या किल्ल्यांचे अक्षांश, रेखांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, म्हणजे अँसियंट, मला स्तुती यासाठीच करायची की अँसियंट हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन नावाचा त्यात एक चॅप्टर आहे सर. तर त्याच्यामध्ये किल्ल्यांचे उल्लेख असलेले 43 ग्रंथ आम्ही शोधून काढले. अगदी मनुस्मृतीपासून, म्हणजे आता सध्या मनुस्मृती म्हणजे जाळायला असती असं ते खरं म्हटलं जातं, पण त्या मनुस्मृतीमध्ये देखील किल्ल्यांचे 6 प्रकार दिलेत. रामायण आहे, महाभारत आहे. आता रामायण जे काय मध्ये फार राम मंदिराच्या वेळी हे झाले, तर प्रभू रामाचा जन्म किल्ल्यात झाला असे किल्ला असल्याचे उल्लेख 75 श्लोक त्यात आम्हाला सापडले. ते आम्ही त्या पुस्तकात दिलेले. अशा खूप गोष्टी, 43 ग्रंथ शोधले आणि ते पुस्तक झालं. मला फार आनंद वाटला खरं ते पुस्तक झालं. पण ते थांबलो नाही आम्ही. क्रांतिकारकांचं जे पुस्तक होतं तर ते 3 क्रांतिकारकांची पुस्तकं होती. त्यानंतर आम्ही ते 146 क्रांतिकारकांची माहिती मांडे सरांनी 3 ग्रंथांमध्ये एकत्र केलेली होती. ती आम्ही एकत्र केली. शिष्य आपण म्हणतो खरं, पण शिष्य हा काम गुरुच्या थोडा एक पाऊल पुढे करायला हवं. तर आम्ही काय केलं की त्या क्रांतिकारकांव्यतिरिक्त अजून काय माहिती मिळतीये म्हणून आम्ही 800 क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटोज मिळवले, ते त्यात टाकले. आणि 4000 क्रांतिकारकांची एक यादी त्यामध्ये आम्ही सहभागी केली. असं एक आझादी के दिवानी नावाचा ग्रंथ केला. आणि नंतर असं डोक्यात आलं की जसं राहुल दादांनी सांगितलं की सगळे जे जे काय माझ्याकडे त्यांचे भाषणं होती ती भाषणं सगळी युट्यूबवरती टाकली. समग्र प्रमोद मांडे नावाचा ग्रंथ आम्ही आता केला की त्याच्यामध्ये मांडे सरांचे 150 लेख आहेत. मांडे सर कमी लिहायचे पण जे काय लिहायचे फेसबुकच्या त्यांच्या पोस्ट सगळे लेख त्यांचे त्यामध्ये टाकले. 500 कात्रण आहेत त्यात, 1000+ फोटोज आहेत त्यामध्ये. म्हणजे मांडे सरांचं जे जे काय माझ्याकडे होतं, जे जे काय मी मिळवलं सगळं त्यामध्ये दिलेलं आहे.
आता याच्या पुढं मला असं वाटतं राहुल दादांनी सांगितलं की त्याचं ऍप करायचंय, ही सगळी पुस्तकं आम्हाला ऑनलाईन टाकायची आहेत, किल्ल्यांचं क्रांतिकारकांचं जे पुस्तक आहे ते इंग्लिश करायचंय, असं जे जे काय काम करता येईल आपल्याला गुरुं प्रती तर ते करायचंय. अजून फार काम करायचंय. मला असं वाटतं की सर आहेत, तुम्ही सर्वजण आहात, आपण नक्की निश्चित काही ना काहीतरी चांगलं काम करू. सर्वांच्या विनंतीला, आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन कुतोळ सर आले, भाई चिंचोडे सर आले, राहुलदादा आले, यशस्वी अकॅडमीचे सर आले, भोसले साहेब आले, तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप आभार. आणि मी इथेच थांबतो. पुढच्या महिन्यामध्ये जे जे काय अभ्यास वर्ग असतील तर ते अभ्यास वर्ग वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही ते सांगू आणि अभ्यास वर्ग खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचा आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि पाठिंबा आम्हाला हवा आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.